सुख झाले विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा, म्हणून नाव तो
म्हणून नाव तो विठोबा. विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा. म्हणून नाव तो विठोबा. म्हणून नाव तो विठोबा. विचा केला विठोबा म्हणून नाव तो विठोबा. म्हणून नाव विठोबा. म्हणून नाव तो विठोबा. कारे नेना त्याचे नाव काय वेदासी नाही ठावे. काय वेदासी नाही ठावे. काय वेदासी नाही ठावे. कारे नेना त्याचे नाव काय वेदासी नाही ठावे. काय वेदासी नाही ठावे. काय वेदासी नाही ठावे. शेष स्तुती प्रवर्तला जिव्हा चिरोनी पलंग झाला. जिव्हा चिरोनी पलंग झाला. जिव्हा चिरोनी पलंग झाला. वेदस्तुती प्रवर्तला जीवा चिरोणी पलंग झाला. जीवा चिरोणी पलंग झाला. जीवा चिरोणी पलंग झाला. कारे नेना त्याचे नाव काय वेदासी नाही ठावे. 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 तुका म्हणे सत्ता ज्याची काळाची ये माथा. ज्याची काळाची ये माथा. ज्याची काळाची ये माथा. तुका म्हणे सत्ता याची काळाची माता. याची काळाची माता. याची काळाची माता. तुका म्हणे सत्ता ज्याची काळाची ये माथा. ज्याची काळाची ये माथा. ज्याची काळाची ये माथा. तुका म्हणे सत्ता याची काळाची माता. याची काळाची हे माता. याची काळाची माता. कारे नेना त्याचे नाव काय वेदासी नाही ठावे. काय वेदासी नाही ठावे. काय वेदासी नाही ठावे. काय वेदाचे नाव काय वेदासी नाही ठाव. काय वेदासी नाही ठावे. काय वेदासी नाही विठोबा रखुमाई. 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 विचा केला विठोबा. विचा केला ठोबा.
कारे नात्याची नाव कारे नात्याची नाव काही वेदासे नाही ठाव
काय म्हणतात महाराज? विचा केला ठोबा, विचा केला ठोबा, म्हणून नाव तो विठोबा. विचा केला ठोबा, म्हणून नाव तो विठोबा. कारेने नात्याचे नाव काय वेदासी नाही ठावे. शेषस्तुती प्रवर्तला, शेषस्तुती प्रवर्तला, जिव्हा चिरोनी पलंग झाला. कारेने नात्याचे नाव काय वेदासी नाही ठावे. तुका म्हणी सत्ता, तुका म्हणे सत्ता, ज्याची काळाची ये माथा. तुका म्हणे सत्ता, ज्याची काळाची ये माथा. कारेने नात्याचे नाव काय वेदासी नाही. प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, मस्तक हे पायावरी या वारकरी संताची. जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला. त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातला. विठला विचा केला ठोबा, म्हणून नाव तो विठोबा. विचा केला ठोबा, म्हणून नाव तो विठोबा. कारेने नात्याचे नाव काय वेदासी नाही ठावे. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा विठोबा या शब्दाचा अर्थ सांगणारा हा अभंग आहे. विठोबा विठोबा असं जे देवाला म्हटलं जातं, त्या विठोबा शब्दाचा अर्थ नेमकं काय, त्या अर्थाचा विचार करणारा हा अभंग आहे. या अभंगातून भगवंताच्या नामाचं महत्त्व सांगत असताना तुकाराम महाराज सांगतात, कारेने ना त्याचे नाव. का तुम्ही विठोबाचं नाव घेत नाही याचं कारण सांगताना 3 कारणं सांगितली. एक, पहिलं कारण हे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने सांगितलं. विचा केला ठोबा, म्हणून नाव तो विठोबा. इतकं महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा अर्थ असताना कारेने ना त्याचे नाव. एक. दुसरा विचार सांगितला, शेषस्तुती प्रवर्तला, जिव्हा चिरोनी पलंग झाला. शेष हा अखंड त्या विठोबाचं नाव घेतोय. मग जर शेष स्वतः एवढं भगवंताचं नाव घेत असेल तर मग ते तुमच्या मुखाला का येऊ नये. कारेने ना त्याचे नाव. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक तिसरा विचार सांगितला की त्या विठोबाचं नाव का घ्या, कारण संपूर्ण या जगावर जर कोणाची सत्ता असेल तर ती फक्त त्या विठोबाची आहे. तुका म्हणे सत्ता, ज्याची काळाची आहे माथा. मग एवढं जर महत्त्वपूर्ण असं नाव असेल तर कारेने ना त्याचे नाव. विठला विठ्ठल. पवित्र भूमी भोसरीमध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. याचं कारण आपल्या सर्वांना माहीत आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्यांची नावं आदराने घ्यावी अशामध्ये वैकुंठवासी हरिभक्तीपरायण विठोबा लांडे, ज्यांना आपण भाऊ म्हणत असू, अण्णा म्हणत असू, जे काही टोपण नावाने हाक मारत असू, परंतु विठोबा भाऊंच्या आणि इंदुबाई यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. आजपासून या उत्सवाची सुरुवात आहे. म्हणजे आजचा दिवस हा पहिला आहे. उत्सवाचा पहिला दिवस
आणि लॉकडाऊन नंतर आमचाही पहिलाच दिवस. या सगळ्या मंडळींना, जे वारकरी संप्रदायातील आळंदीतील सर्वच महाराज मंडळी इथं उपस्थित आहेत, जवळजवळ 1 वर्ष झालं या सर्व मंडळींच्या भेटी नाहीत, तुमच्या आमच्या भेटी नाहीत. त्या भेटी या कीर्तनाच्या रूपाने आज होत आहेत. विठोबाभाऊंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा उत्सव संपन्न होतो आहे. खरं तर सध्याचा काळ हा कोरोना या महामारीचा काळ. या काळामध्ये गर्दी जमू नये याच्याकरिता आपण सर्वजण अखंड प्रयत्न करतो आहे. आपण सर्वजण करतो आहे. एवढा मोठा आषाढीचा सोहळासुद्धा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सोहळा साजरा होतो आहे. 2 वर्ष झालं हा सोहळा अशा स्वरूपामध्ये साजरा होतो आहे. अनेक गावचे सप्ताह या काळामध्ये बंद झाले. जवळजवळ 2 वर्ष झालं रामनवमी नाही, हनुमान जयंती नाही, उत्सवच नाही. उत्सव नाहीत म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उत्सव होतात, नाही असं नाही, परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये होत आहेत. या धर्तीवर हा प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा कोरोनाचे सर्व नियम सांभाळून या ठिकाणी पार पडतो आहे. या संपूर्ण भागाचे प्रथम आमदार आदरणीय श्री विलासरावजी लांडे, आम्ही ज्यांना भाऊ म्हणतो, विलासभाऊंच्या या संयोजनातून आदरणीय हरिभक्तीपरायण पुरुषोत्तमदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना आजपासून रोज एक महाराज मंडळींची कीर्तनं इथं होणार. पहिला दिवस असल्यामुळे थोडी सुरुवात करण्याकरता उशीर जरी झालेला असला तरी परंतु उत्सव सुरू होतो आहे हे मात्र आम्हा वारकऱ्यांच्या दृष्टीने मात्र आनंदाची आणि एक अनुभूतीची गोष्ट आहे. सर्व नियम इथं आल्यानंतर आपल्या लक्षात येत असेल, मला तर आता असं वाटायला लागलं इथलं सगळं नियोजन बघून की कोरोनाचे नियम सांभाळून सप्ताह कसा करावा याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा उत्सव आहे. सगळे नियम सांभाळून, ज्याला सामायिक अंतर म्हटलं जाईल, हे सगळे नियम सांभाळून आपण हा उत्सव संपन्न करतो आहोत. गरजेचं आहे, कारण कोरोनाची महामारी सगळ्यांनी अनुभवलेली आहे. अनेकांच्या घरी अनेक दुःख या निमित्ताने भोगावी लागलेली आहेत. तो सगळा पाढा वाचण्यात मी वेळ घेणार नाही, परंतु जशी पुणे परिसरामध्ये परिस्थिती तशीच आमच्याकडे पंढरपुरामध्ये सुद्धा तीच परिस्थिती, मराठवाड्यामध्ये तीच परिस्थिती, विदर्भात तीच परिस्थिती. फक्त राज्याचं काय घेऊन बसलात, देशामध्ये जगामध्ये या महामारीने सर्वांना त्रस्त करून टाकलं. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण एकांतामध्ये राहत असताना नाही म्हटलं तरी मानसिक स्वास्थ्यही आमचं बिघडून चाललं. आणि म्हणून त्यातला मधला मार्ग म्हणजे ते नियमही सांभाळले जावे, त्याचा त्रासही आम्हाला होऊ नये आणि आमचं मानसिक संतुलनही व्यवस्थित राहावं, याचा मधला मार्ग म्हणजे अशा पद्धतीने हे उत्सव संपन्न करणं हा मधला मार्ग आहे. आज विठोबाभाऊंच्या पुण्यतिथीचा हा सोहळा साजरा होत असताना माझ्याकडे आज सुरुवातीचा दिवस आहे, पहिलाच दिवस माझ्याकडे आहे. पुढं आषाढी वारीमुळे आम्हाला पंढरपुरामध्ये राहावं लागत असल्यामुळे मी स्वतःहून पुरुषोत्तमदादांना सांगितलं की सुरुवात मी करतो. त्यामुळे आज पहिला दिवस असल्यामुळे भगवंताचं नाव घ्यावं, नामस्मरणाबद्दल रूपाबद्दल बोलावं म्हणून हा अभंग घेतला. योगायोगाने आज बुधवार आहे, पांडुरंगाचा वार आहे, त्यामुळे विठोबा या नावाचं चिंतन आजच्या वारी तरी चांगलं घडावं म्हणून हा अभंग घेतला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतोय त्यांचं नाव विठोबा होतं आणि त्या विठोबाचा अर्थ कळावा म्हणून हा अभंग घेतला. विठ्ठला विठ्ठल. मला या एकंदरीत आज अभंगातून फक्त विठोबा या शब्दाचाच अर्थ नेमकं काय एवढाच आपल्या समोर सांगायचा आहे. संपूर्ण लांडे परिवार इथं उपस्थित आहे. त्या परिवारावर प्रेम करणारी अनेक मंडळी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथं उपस्थित आहेत. एका शिक्षण संकुलामध्ये, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या या संकुलामध्ये, या कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. या घराण्याला वारकरी संप्रदायाचा वरदस्थ असलेला हे घराणं आहे. माझ्या माहितीप्रमाणे आपण सगळ्यांनी विठोबा भाऊंना पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. मी स्वतः पंढरपुरामध्ये प्रत्येक महिन्याला भाऊ येत असत. जसं तुम्ही सगळे भाऊ म्हणता, मला माहीत नाही इकडं त्यांचं टोपण नाव आणखीन काय असेल, पण आमच्याकडे पंढरपुरामध्ये मात्र पहिलवान असंच म्हटलं जायचं. विठोबा पहिलवान आले असंच म्हणायचे.
हे आजही पंढरपुरातली फडकरी महाराज मंडळी जर म्हटलं तर एकमेकाला निरोप जर द्यायचा झाला तर पहिलवानांनी बोलवलं आहे, पहिलवान आलेत असं म्हटलं की पंढरपुरामध्ये एकच पहिलवान आहे, एक जगाचा पहिलवान विठोबा आणि दुसरा पहिलवान हा विठोबा, एवढे दोनच पहिलवान डोळ्यासमोर येतात. त्यामुळे त्यांना पहिलवान ह्याच नावाने सगळेजण हाक मारत असत, बोलत असत, चर्चा करत असत. बहूंच्याबद्दल बोलत असताना माझ्या मनामध्ये ज्या काही 2-3 विचार आहेत मी त्यांना जवळून अनुभवलं याकरिता म्हटलं की कारण ज्या डांगे पंचमंडळामध्ये ते येऊन उतरायचे, ते गोविंदपुरामध्ये ती धर्मशाळा दशमीला आवर्जून बरोबर प्रत्येक महिन्याच्या शुद्ध दशमीला बहु पंढरपूरला असायचे म्हणजे असायचे. दशमीची तिथी कधी चुकवली नाही बहुंनी आणि ती शेवटपर्यंत चुकवली नाही. कारण बहुंचं जाणंसुद्धा आषाढ शुद्ध दशमीचंच आहे. बहुंनी दशमी कधी चुकवली नाही. दशमीला बहु यायचे, त्या डांगे पंचमंडळामध्ये तिथं उतरायचे. मी तिथंच पाठशाळेमध्ये मुमुक्षू पाठशाळा आमची तिथं जवळच असल्यामुळे माझे गुरुजी हरिभाऊ महाराज पाटील यांच्याबरोबर मी तिथं जात असे. बहुंकडे बघितल्यानंतर ज्या काही 2-3 गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आहेत, एक, एखादा नामनिष्ठा किंवा नामधारक कसा असावा हे विठोबा बहुंकडे बघितल्यानंतर कळून येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरं वर्णन मी करतो की एखाद्या महात्म्याची सेवा किती निष्ठेने करावी हे जर शिकायचं असेल तर ते बहुंकडनं शिकावं. कारण वैकुंठवासी प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण भोसरीकर माऊली, मला वाटतं की हे नाव माहीत नाही असं वारकरी संप्रदायातला एकही वारकरी आपल्याला भेटणार नाही. माऊलींच्या रूपाने भोसरीकर हा शब्द महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही पोचलेला आहे. त्यामुळे माऊलींची सेवा कशी असावी, एखाद्या महात्म्याची सेवा कशी असावी हे आम्ही विठोबा भाऊंकडून शिकलो. किती निष्ठेने सेवा करावी, कारण माऊलींच्या बरोबर ते असायचे. त्या डांगे पंचमंडळामध्ये प्रत्येक महिन्याला तिथं ते यायचे आणि मग त्या दोघांचा संवाद किंवा तिथं पंढरपुरातल्या सर्व महाराज मंडळींबरोबर झालेली चर्चा ही आम्ही डोळ्यांनी पाहायचो, कानाने ऐकायचो आणि मग लक्षात यायचं की एखादी नामनिष्ठा कशी असावी, एखाद्या संतांची सेवा कशी असावी आणि हे परमार्थिक कार्य करत असताना सामाजिक कार्याचा वसा कसा असावा, या सगळ्या गोष्टी या घराण्याकडून आपल्याला पाहायला मिळतात. आज त्यांचंच पुण्यस्मरण आपण साजरं करतोय. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाला एक नाव असतं आणि त्या नावाचा एक अर्थ असतो. बऱ्याचदा आपल्याकडे जन्माला आल्यानंतर नाव ठेवण्याची पद्धत, ज्याला बारसं आपण म्हणतो, नामकरण सोहळा आपल्याकडे म्हटलं जातं. 16 संस्कारापैकी एक संस्कार म्हणून त्या नामकरण सोहळ्याला आपण महत्त्व देतो. नाव ठेवणं वेगळं आणि नावं ठेवणं वेगळं. बऱ्याचदा एकदा नाव ठेवलं जातं आणि आयुष्यभर लोक नावं ठेवत राहतात. नाव ठेवणं आणि नावं ठेवणं याच्यात फरक आहे. प्रत्येकाचं नाव आणि त्या नावाचा अर्थ, प्रत्येकाच्या नावाला काहीतरी विशेष अर्थ असतो. आज माऊली म्हटलं की एक अर्थ आहे, एकनाथ महाराज हे म्हटलं की एक अर्थ आमच्या डोळ्यासमोर येतो, तुकाराम महाराज म्हटलं की एक अर्थ आमच्या डोळ्यासमोर येतो. बऱ्याचदा संतांची नावं, भगवंताची नावं ही एक विशेष अर्थ घेऊन प्रतीत झालेली नाव आहे. एव्हाना सामान्य माणसाच्या नावाला काही विशेष अर्थ दिसून येतील असं सांगता येत नाही. तुमच्या आमची जी नावं असतात त्या नावाच्या त्या पद्धतीने आमच्या जीवनामध्ये अर्थ असतील असं काही दिसून येत नाही. बऱ्याचदा काही माणसांची नावं जरी तशी असली तरी त्या नावाचे अर्थ त्याच्या जीवनामध्ये उतरलेले असतील असं आपल्याला लक्षात येत नाही. एखादा माणूस जरी एखाद्याचं नाव राजा असेल तरी तो राजासारखाच असेल असं सांगता येत नाही. एखाद्या स्त्रीचं नाव लक्ष्मी असेल तर तिच्याकडे लक्ष्मी असेलच असंही काही सांगता येत नाही. एखाद्या स्त्रीचं शांता हे नाव असेल तर तिथं शांतता असेलच असंही काही आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे एखाद्याचं नाव आणि त्या नावाचे अर्थ असतीलच असं काही व्यवहारामध्ये सामान्य माणसाच्या बाबतीत दिसून येत नाही. एखाद्याचं नाव गंभीर असावं आणि तो कधीच गंभीर नसावा, कितीतरी उदाहरण आपल्या डोळ्यासमोर देता येण्यासारखे. गंभीर या नावाचा अर्थ तो गंभीर पाहिजे, पण जो कधीच गंभीर राहत नाही त्याचं नाव गंभीर ठेवलं. नाव आणि नावाचे अर्थ जर विचारात घ्यायचे झाले तर सामान्य माणसाचे नाव आणि त्या नावाचे अर्थ सामान्य माणसामध्ये दिसून येतीलच असं काही सांगता येत नाही. परंतु भगवंताचं नाव मात्र हे अर्थपूर्ण अशा पद्धतीचं नाव आहे. विठ्ठल विठ्ठल. मी आता सगळी नावं सांगण्यात वेळ घेत नाही. विष्णू सहस्त्रनाम तुम्ही जर रोज म्हणत असाल तर देवाच्या 1000 नामांचा विचार सांगितला ना हो.
देवाचं प्रत्येक नाव एक अर्थ घेऊन आपल्या समोर येत आहे. राम हे नाव घेतलं की त्याचा एक विशेष अर्थ आहे. कृष्ण हे नाव घेतलं की त्याचा एक विशेष अर्थ आहे. विठ्ठल हे नाव घेतलं की त्याचा एक विशेष अर्थ आहे. विठोबा हे नाव घेतलं की त्याचा एक विशेष अर्थ आहे. त्या अर्थाची अनुभूती आपल्याला त्या नावाने प्राप्त होत असते. मी आपल्याला त्याची उदाहरणं देऊन पुढे जातो. एखादं नाव जेव्हा अर्थाच्या संबंधाने समाजाच्या समोर मांडायचं असतं तेव्हा त्या नावाचे काही अर्थ केले जातात. ते अर्थ करत असताना मराठी भाषेमध्ये व्युत्पत्तीच्या दृष्टीने काही अर्थ करत असतात. मी एव्हाना या संकुलामध्ये शिक्षण संकुलामध्ये असल्यामुळे थोडासा मराठी भाषेतल्या काही संधी आणि विग्रहाच्या अनुषंगाने एक विचार सांगून पुढे जातो. नावाचे काही विग्रहाने अर्थ करावे लागतात. राम असं ज्यावेळेस नाव डोळ्यासमोर येईल तेव्हा राम या नावाचा काही व्युत्पत्तीच्या दृष्टीने अर्थ आम्हाला डोळ्यासमोर करावा लागेल. मी आपल्याला त्याची उदाहरणं देऊन पुढे जातो. व्युत्पत्ती करत असताना दोन पद्धतीची व्युत्पत्ती असते. एक लौकिक व्युत्पत्ती असते आणि दुसरी अलौकिक व्युत्पत्ती असते. मी सोपी उदाहरणं देतो म्हणजे कळेल आपल्याला. राम या शब्दाचा अर्थ करत असताना त्याचा विग्रह करायचा झाला तर र अधिक अ अधिक म, मग त्या र चा अर्थ काय, त्या अ चा अर्थ काय, त्या म चा अर्थ काय हे कळालं म्हणजे राम शब्दाचा अर्थ आम्हाला कळेल. र या शब्दाचा अर्थ, म या शब्दाचा अर्थ आणि अ या शब्दाचा अर्थ. मी आपल्याला राम शब्दाचा एक दुसरा विचार सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. आपण रोज तुकोबारायांच्या गाथ्याचं चिंतन करणारी मंडळी आहोत. तुकोबारायांना एखादी विचार राम म्हटल्याने होतं तरी काय. तुम्ही म्हणता राम म्हणा राम म्हणा राम म्हणा राम म्हणा, पण या राम म्हणण्यामध्ये होतं तरी नेमकं काय. तुकोबारायांनी ती अनुभूती. राम म्हणता रामची होई जय, पती बैसोनी पदवी घेई जय, पती बैसोनी पदवी घेई जय, पती बैसोनी पदवी घेई. राम म्हणता रामची होई जय, पती बैसोनी पदवी घेई जय, पती बैसोनी पदवी घेई, पती बैसोनी पदवी घेई. रामाची होई जे पदी बैसोनी पदवी घेई जे. तुकाराम महाराजांना विचारलं, तुकोबाराय तुम्ही आम्हाला सांगता राम म्हणा, पण राम म्हटल्याने होईल तरी काय. तुकाराम महाराज सांगतात राम म्हणता रामची होई जे. राम स्वरूपता प्राप्त होते. अहो कसं शक्य आहे हे. मी त्याच्याकरता तत्वज्ञानाच्या दृष्टीने अर्थ सांगून पुढे जातो. आपल्याला एक कानावर एक शब्द अनेकदा असे असतील, तत्त्वम असी हे महावाक्य वेदांतातलं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. त्याचा अर्थ असा आहे की ते तू आहे म्हणजे ब्रह्मत्व आहे वगैरे वगैरे अशी वेदांतांनी पुष्कळ चर्चा त्याच्यावर केलेली आहे. मी त्याचा सगळा वेदांताचा विचार लॉकडाऊन नंतरच्या पहिल्या कीर्तनामध्ये इतका वेदांत सांगत नाही की पुन्हा लोकांनी म्हणू नये की नको आता बस करा. म्हणून मी सगळ्या वेदांताच्या जरी भूमिका नाही म्हणल्या तरी त्याचा एक छोटा अर्थ सांगून पुढे जातो. तत्त्वमसी या महावाक्याचा अर्थ झाला ते तू आहेस. मी आपल्याला रामायणातला दाखला देतो म्हणजे कळेल. रामायणामध्ये त्या अध्यात्म रामायणामध्ये कथा आली आहे. रामप्रभू ज्यावेळेस सिंहासनावर बसले, झाले रामराज्य काय उन्हे आम्हासी. रामचंद्र प्रभू सिंहासनावर बसले आणि बसल्यानंतर कोपऱ्यामध्ये हनुमंतराय उभे होते. प्रभू रामचंद्रांनी राजसिंहासनावर बसून हनुमंतरायाकडे पाहिलं आणि विचारलं, का रे कोण आहेस तू. रामचंद्र प्रभू हनुमंताला विचारतायत कोण आहेस तू. हनुमंतरायांनी मनातल्या मनात विचार केला, खरं तर मी सीता शोध करताना मीच होतो, लंका दहन करताना मीच होतो, रावणाला मारताना यांच्याबरोबर मीच होतो, यांना राजगादीवर बसवताना मीच होतो. आणि त्यानंतर विचारतात कोण आहेस तू. बहुतेक असंच असतं, ज्याला आपण वरती बसवतो तो बसला की विचारतो कोण आहेस तू. मी यांना बसवलं, इथं खुर्चीवर बसवलं, गादीवर बसवलं. परंतु हनुमंतरायांनी प्रतिप्रश्न केला, प्रभू तुम्ही मला विचारता कोण आहेस तू, परंतु तुमचं विचारणं कोणत्या दृष्टीने आहे. तुम्ही देहदृष्टीने विचारता, जीवदृष्टीने विचारता का आत्मदृष्टीने विचारता. याचं कारण असं आहे, देहदृष्टीने मी तुमचा दास आहे, जीवदृष्टीने मी तुमचा अंश आहे आणि आत्मदृष्टीने मी तुमच्या स्वरूपच आहे. राम म्हणता रामची होई. विठ्ठल त्यामुळे तत्वज्ञान आम्हाला असं सांगतं, र म्हणण्यामध्ये तत्पद आहे, अ म्हणण्यामध्ये असी पद आहे आणि म म्हणण्यामध्ये त्वम पद आहे. र अधिक अ अधिक म, याच्यातला र शब्दाचा अर्थ तत्, याच्यातल्या म शब्दाचा अर्थ त्वम आणि या दोन्हीच्या मध्ये असलेला अ शब्दाचा अर्थ असी. त्यामुळे तत्त्वम असी या महावाक्याची अनुभूती ज्या नामाने येते त्या नामाचा अर्थ आहे राम. राम या शब्दाचा अर्थ एवढा व्यापक सांगितला. मी आपल्याला आणखीन उदाहरणं देतो म्हणजे कळेल. समजा हे फार जरा कठीण वाटायला लागलं. आपण रोज विठ्ठल विठ्ठल म्हणत असतो.
आता इथं बसलेली मंडळी सगळी आम्ही म्हणतो तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणा, तुम्ही विठ्ठल म्हणता, आम्ही विठ्ठल म्हणतो, पण विठ्ठल विठ्ठल या शब्दाचा अर्थ तरी काय? विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, परंतु विठ्ठल म्हणजे या शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचा? मी तुम्हाला व्युत्पत्तीच्या दृष्टीने अर्थ सांगून पुढे जातो. ऐका, विठ्ठल या शब्दामध्ये 3 अक्षर आहेत. एक वी आहे, दुसरं ठ आहे आणि तिसरं ल आहे. याच्यातला वी शब्दाचा अर्थ काय, ठ शब्दाचा अर्थ काय आणि ल शब्दाचा अर्थ काय? मी 2 अर्थ सांगतो आपल्याला. एक श्लोक सांगतो म्हणजे कळेल. विकारो विधाथाय ठकारो नीलकंठ हा लकारो लक्ष्मीकांत हा विठ्ठलाभिधिनीयते, असा श्लोक आहे. विकारो विधाथाय, वि विधाता म्हणजे ब्रह्मदेव, ठ नीलकंठ म्हणजे शंकर आणि ल लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं एकत्रीकरण ज्या नावामध्ये आहे त्याला म्हणायचं विठ्ठल. विठ्ठल शब्दाचा अर्थ असा सांगितला जातो. याच्यापेक्षाही एक वेगळा अर्थ सांगतो, ऐका जरा नीट. राम शब्दाचा अर्थ मी सांगितला. मला हे सगळं कशाकरता सांगायचं आहे? विठोबा या शब्दाकरता. मी पुढे येणार आहे. ज्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतोय आणि ज्या पांडुरंगाच्या भेटीकरता आपण सगळे आसुसलेले आहोत, त्या विठोबा शब्दाचा तरी अर्थ नेमकं काय आहे? मला विठोबा शब्दाकडे जायचं आहे, पण राम शब्दाचा अर्थ मी अगोदर सांगितला. दुसरा विठ्ठल शब्दाचा एक अर्थ मी सांगितला, आणखीन एक अर्थ सांगतो. विठ्ठल विठ्ठल म्हणत असताना थोडा तात्विक अर्थ आहे, परंतु नीट लक्ष दिलं तर कळेल. वि ठ आणि ल या वि या शब्दाचा अर्थ आहे विविध म्हणजे ज्ञान. वि या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ठ या शब्दाचा अर्थ आहे शून्य आणि ल या शब्दाचा अर्थ आहे लांती म्हणजे स्वीकारणं. पुन्हा एकदा ऐका, वि ठ आणि ल. वि शब्दाचा अर्थ झाला ज्ञान, ठ शब्दाचा अर्थ झाला शून्य आणि ल शब्दाचा अर्थ झाला स्वीकारणं. विच्या पुढं ठ आहे आणि ठच्या पुढं ल आहे. इकडं खालचे अर्थ पहा. विचा अर्थ सांगितला ज्ञान, ठचा अर्थ सांगितला शून्य आणि लचा अर्थ सांगितला स्वीकारणं. खालचे शब्द वाचा, ज्ञान शून्य स्वीकारणं. म्हणजे एखादा ज्ञानशून्य जरी आला तरी त्याचा सुद्धा जो स्वीकार करतो त्याचं नाव विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. मी माझ्या पदरचं बोलत नाही, तुकोबारांची भाषा सांगतो. तुकोबाराय सांगतात याला विठ्ठल का म्हणायचं? कारण जो जो येईल त्या प्रत्येकाचा हा स्वीकार कर. पापी जैसे तैसे, मूळ पापी जैसे तैसे, पापी जैसे तैसे, मूळ पापी जैसे तैसे. उतरी कासे लावोनिया, उतरी कासे, उतरी कासे लावूनिया, उतरी कासे लावूनिया, उतरी कासे लावूनिया, उतरी कासे लावूनिया. मूढ पापी जैसे तैसे, उतरी कासे लावोनिया. जैसे तैसे, जसा असेल तसं, काय हरकत नाही. मूढ असो, पापी असो, जसा असेल तसा असो, तुकोबाराय म्हणतात त्याचा सुद्धा जो स्वीकार करणारा आहे त्याला विठ्ठल म्हणा. राम म्हणायचं कशाला हे कळालं, विठ्ठल कशाला म्हणायचं हे कळालं. मी आणखीन एक नाव सांगतो. तुम्ही रोज एक नाव घेता बघा, केशव हे नाव तुम्ही घेता. हे केशव केशव कशाला म्हणायचं व केशव शब्दाचा अर्थ काय? मी नामदेव यांचं एक प्रमाण सांगतो म्हणजे कळेल. नामा म्हणे केशव म्हणती स्वामी ते, नाशितो क्लेशाते म्हणून या. नामदेव यांचं एक प्रमाण आहे. नामदेव सांगतात याला केशव का म्हणायचं? क्लेशाचा नाश करतो म्हणून याला केशव म्हणायचं. जाऊ द्या, हे नाही कळालं, मी कथेतून सांगतो म्हणजे कळेल आपल्याला. तुम्ही ते कृष्णचरित्र वाचा, म्हणजे कृष्णचरित्रात एक केशव शब्दाचा अर्थ सांगणारी कथा आहे. काही नाही, कथा मला जास्त विस्ताराने सांगायची नाही आहे, परंतु ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा, बाळकृष्ण असलेले श्रीकृष्ण परमात्मा त्या गोकुळामध्ये खेळतायत, रांगतायत, नाचतायत आणि त्याच वेळेस एक 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 संकट त्या गोकुळावर येत आहेत आणि मग शेवटी कंसानी डोक्याला हात लावला. ज्यांना ज्यांना मी पाठवलं ते सगळे मेले. काय करावं? त्या दरबारामध्ये केशी नावाचा एक दैत्य होता, राक्षस होता. आणि त्या केशी नावाच्या राक्षसांनी, दैत्यांनी सांगितलं, कंसा काळजी करू नको, मी त्या कृष्णाचा बंदोबस्त करतो. अरे कसं जमेल? मी अनेकांना पाठवलं परंतु ते माघारी आले नाही, सगळ्यांचा नाश झाला. तू काय करशील? मी करतो व्यवस्था. काय करशील? एका घोड्याच्या रूपाने तो केशी नावाचा राक्षस गोकुळामध्ये गेला. घोडा होऊन गेला आणि तो घोडा नाचायला लागला. मग नाचणारा घोडा म्हटलं की लहान मुलांची गर्दी असते पाहायला. मग ते घोडा नाचायला लागला. मग ते लहान मुलं सगळीकडेने जमा झाली आणि त्या नाचणाऱ्या घोड्याला पाहायला लागली. तो घोडा जो होता तो नाचत नाचत सगळ्या मुलांकडे पाहायचा, परंतु त्याच्यामध्ये बाळकृष्ण कुठेही दिसत नाही. म्हटलं की पुन्हा पुन्हा फेऱ्या मारायचा तो घोडा, पुन्हा पुन्हा फेऱ्या मारायचा.
कधी तो बाळकृष्ण येतोय आणि कधी मी त्याला मारून टाकतोय असं त्या घोड्याला झालेलं होतं. आणि मग नेमकं ही बातमी जेव्हा भगवंताला कळाली तेव्हा भगवंताच्या लक्षात आलं, अरे आपला जो असणारा हा जो काही सावज आहे ते घोड्याच्या रूपाने चौकामध्ये येऊन नाचतंय आणि आपण घरात काय करतोय. बाळकृष्ण परमात्मा घरातून बाहेर पडायला लागले. यशोदेनी त्याला ओढलं आणि आतमध्ये ठेवलं. नको जाऊ नको बाहेर. नाही नाही म्हणले, मला बाहेर जायचं आहे. अरे जायचं नाही. नाही नाही मला बाहेर जायचं आहे. आणि यशोदेला कसं तरी चुकून बाळकृष्ण बाहेर आले. ते सगळा जो काही गोल उभा राहिलेला होता मुलांचा आणि त्या सगळ्या गोल राऊंडमध्ये तो जो असणारा घोडा नाचत होता आणि त्या सगळ्या गोलाकारामध्ये असणाऱ्या त्या मुलांमध्ये बाळकृष्ण जाऊन उभे राहिले आणि तो नाचणारा घोडा सगळीकडे पाहून नाचत नाचत जेव्हा बाळकृष्णाला पाहिलं तेव्हा मात्र तो घोडा इकडून तिकडून यायचा आणि बाळकृष्णाच्या समोरच जास्त नाचायचा. बाकीच्या मुलांनी विचार केला, आत्तापर्यंत हा घोडा आमच्याकडे येऊन नाचत होता, कृष्णा तुला बघितल्यापासून हा सारखा तुझ्याकडे येतोय, तुझी याची ओळख आहे का रे. बाळकृष्णाने मनातल्या मनात सांगितलं, ज्याचं मरण जवळ येतं ती माझ्याकडे येतात, दुसरं काही नाही. तो घोडा आला आणि तिथंच बाळकृष्णाच्या समोर जास्त नाचायला लागला. भगवंतांनी त्याची ती शेपटी ओढावी काय, त्याला काहीतरी खोड्या करायला सुरुवात केली आणि मग तो घोडा बिथरला आणि भगवंतावर लात मारायला लागला. भगवान पळायला लागले, एका दगडावर जाऊन उभा राहिले आणि एकदम तो लात मारायला येणार, भगवंतांनी त्याच्या जबड्यामध्ये हात घातला आणि अशी मूठ वाढवायला सुरुवात केली. वाढता वाढता त्याच्या जबड्याचे दोन्ही भाग झाले आणि केशी नावाचा दैत्य जागेवर मेला. हे पाहिल्यानंतर नारद महर्षी प्रगट होतात आणि बाळकृष्णाकडे पाहून म्हणतात, अरे कृष्णा, केशी नावाच्या दैत्याला तू मारलंस ना, म्हणून आजपासून तुला केशव या नावाने हाक मारतील. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे राम कुणाला म्हणायचं हे कळालं. विठ्ठल विठ्ठल शब्दाचा अर्थ काय हे आम्हाला लक्षात आला. केशव केशव म्हणायचं कशाला हे आम्हाला लक्षात आलं. असाच एक मनुष्य तुकोबारांकडे गेला आणि तुकोबारांना म्हणायला लागला, महाराज सगळेजण विठोबा 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 असं म्हणतात, भजन करायला लावतात, विठोबा विठोबा भजन करायला लावतात. अहो पण विठोबा या शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय. महाराजांनी अभंगाच्या पहिल्या आवीचा केला ठोपा, विचा 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 केला ठोपा. मनोनी नाव तो विठोबा, मनोनी नाव तो विठोबा, तारे लेना त्याचे नाव, कारे लेना त्याचे नाव. मनोनी नाव तो विठोबा, मनोनी नाव तो विठोबा, कारे लेना त्याचे नाव, कारे लेना त्याचे नाव. विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा. राम शब्द कळाला, विठ्ठल शब्द कळाला, केशव कशाला म्हणायचं हेही आमच्या लक्षात आलं. आपला मुद्दा फक्त चाललाय आता, विठोबा कुणाला म्हणायचं. विठोबा शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय. ज्या पांडुरंगाला विठोबा हे नाव दिलं जातं त्या विठोबा शब्दाचा अर्थ करत असताना तुकाराम महाराजांनी असा अर्थ केला, विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा. मराठी भाषेमध्ये याला अलौकिक व्युत्पत्ती असं म्हटलं जातं. मी तेही व्याकरणाचे जास्त विचार न सांगता फक्त त्याच्यातला एक गर्भित अर्थ सांगून पुढे जातो. याच्यातले दोन शब्द जरा लक्षात घ्या. मराठी व्याकरणाच्या दृष्टीने जर विग्रह केला तर वि अधिक ठोबा बरोबर विठोबा. हा वि बाजूला काढा आणि हा ठोबा बाजूला काढा.
या वीचा अर्थ काय आहे हे लक्षात आलं आणि या ठोबा शब्दाचा अर्थ काय आहे हे लक्षात आलं की विठोबा कुणाला म्हणायचं हे लक्षात येईल. मला पुन्हा भाऊंच्या चरित्राकडे यायचंच आहे. विठोबा भाऊंचं चरित्र या संबंधाने कसं आहे हे सांगायचंच आहे पुढं. पण वी या शब्दाचे अर्थ नेमकं काय करावे. मराठी भाषेमध्ये वी हे एक नाम आहे असंही सांगितलं, वी हा एक धातू आहे असंही सांगितलं आणि वी हा एक उपसर्ग आहे असंही सांगितलं. तिन्ही पद्धतीने विस्तार पुष्कळ आहे. वी या नामाचा अर्थ काय, वी या धातूचा अर्थ काय आणि वी या उपसर्गाचा अर्थ काय, व्याकरणाच्या दृष्टीने पुष्कळ चर्चा यायची. मी आपल्याला त्याच्यातली उदाहरणं देऊन पटवून पुढे जातो. वी हे एक नाम आहे आणि त्याचा ठोबा म्हणजे विठोबा असा सरळ अर्थ झाला. लक्षात येईन अर्थ. वी हे नाम कसं, त्या नावाचा अर्थ नेमकं काय, मराठी शब्दकोश काढा. आपल्याला वेळ मिळाली घरी गेल्यानंतर मराठी शब्दकोश काढा आणि त्याच्यावर वी हा शब्द जर बघितला तर वी या शब्दाचा अर्थ सांगितलाय पक्षीराज. वी या शब्दाचा अर्थ सांगितला पक्षीराज, पक्ष्यांचा राजा. पक्ष्यांचा राजा कोण याचा विचार केला की आपल्या लक्षात येतं गरुड. हा सर्व पक्ष्यांचा राजा म्हणून सांगितलं जातं. वी या शब्दाचा अर्थ झाला पक्षीराज, याचा अर्थ गरुड, म्हणजे वी या शब्दाचा अर्थ झाला गरुड आणि पुढे शब्द कोणता, ठोबा. अहो गरुड आणि ठोबा आणि मग विठोबा काही कळे ना आम्हाला, सांगतो आपल्याला. वी या शब्दाचा अर्थ गरुड, एवढं तरी लक्षात आलं का बघा. वी या शब्दाचा अर्थ गरुड. आता ठोबा या शब्दाचा अर्थ काय. मी आपल्याला, आपण सगळी समाजामध्ये वावरणारी मंडळी आहे आणि एक जुनी मंडळी माझ्या समोर बसलेली आहे. माझे वडील गुरुवरे दादा आज इथं कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. मी या ठोबा शब्दाकरता या जुन्या मंडळींच्या तोंडात असलेला एक शब्द सांगतो म्हणजे कळेल. काय आहे, घरामध्ये जर एखादा मुलगा आपला असेल, त्याला काही जर कळत नसेल किंवा पूर्वीची शिक्षक मंडळी, मी पूर्वीची म्हणतो, आता या कॉलेजमधल्या किंवा या प्रांगणामधील प्राध्यापक मंडळींचं बोलत नाही, पण पूर्वीची जी काही शिक्षण पद्धती होती आणि ती जी जिल्हा परिषदेची शाळा वगैरे असेल तर त्यावेळेसची जी शिक्षक असायचे आणि त्यांच्यासमोर जर एखादा विद्यार्थी असायचा आणि त्याला जर नाही कळालं, कितीही शिकवून जर त्याला नाही कळालं तर ते शिक्षक त्या विद्यार्थ्याला म्हणायचं, का रे ठोंब्या, म्हणत होते का नाही बघा. हा शब्द तुम्हाला कानावर आहे का, काय रे ठोंब्या, कळत नाही एवढं तुला, ठोंब्या म्हणायचे. मी हे ठोंब्या शब्द, मी आमच्याकडे पाठशाळेमध्ये राहत होतो, भाऊंकडे शिकत होतो, तेव्हा मग ते वृत्ती प्रभाकर विचारसागरातल्या प्रक्रिया सांगायचे, बऱ्याचदा कळायच्या नाहीत. मग कळायला नाही की ते लगेच मला म्हणायचे, काय तुला एवढं कळत नाही ठोंब्या, असं म्हणायचे ते मला. ठोंब्या या शब्दाचा अर्थ काय, न कळणं, अडाणी, कळत नाही का तुला किती सांगितलं तर. याचा अर्थ ठोंब्या या शब्दाचा अर्थ झाला न कळणं. तसा ठोंब्या याचाच एक थोडा अपभ्रंशित पुढं रूप झालं ठोबा. ठोबा या शब्दाचा अर्थ सुद्धा न कळणं. जरा आणखीन सांगू, त्याला कमी करणं. आणखीन सोपं सांगू, शून्य करून टाकणं. आणखीन सोपं करून सांगू, अज्ञान करून टाकणं. मी तुम्हाला आता लावून देतो, ऐका जरा नीट. गरुड, वी शब्दाचा अर्थ काय होता आपला, गरुड. आणि ठोबा या शब्दाचा अर्थ काय झाला, न कळणं किंवा शून्य करणं किंवा अज्ञान करून टाकणं किंवा त्याचं महत्त्व कमी करून टाकणं. एवढं लक्षात येतंय का बघा, त्याचं महत्त्व कमी करून टाकणं. तर गरुड आणि त्याचं महत्त्व कमी करून टाकणं, याचा अर्थ गरुडाला न कळण्यासारखं करून जो टाकणार आहे, गरुडाचा अहंकार निवृत्त करणारा जो आहे, त्याचं नाव विठोबा. विठ्ठल विठ्ठल. गरुडाच्या ठिकाणी असलेला अहंकार निवृत्त करणारा जो आहे तो विठोबा आहे. मी आपल्याला कथा सांगतो म्हणजे कळेल. तुम्ही ऐकलेली असेल नसेल, परंतु तो भाव सांगून पुढे जातो. आपल्याला सगळ्याला माहीत आहे, एके वेळेस हनुमंतराय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटण्याकरिता म्हणून द्वारकेमध्ये आले. आता याच्यावर पुष्कळ चर्चा आहे, कथाही फार मोठी आहे, पण वेळेच्या अनुषंगाने आपल्याला थोडक्यात सांगून पुढे जायचं आहे. हनुमंतराय भेटण्याकरता आले आणि त्या बागेमध्ये आले आणि आल्यानंतर आता हनुमंतराय ते बागेमध्ये आले. मग कुठलं तरी झाड काढून घे, फेकून दे. एखादं फळ असेल तर ते फळ खायचं, पण ते झाड उपटून टाकायचं. फुलाचं झाड असेल तर इकडं तिकडं टाकायचं. असा सगळा नासधूसपणा हनुमंतरायाचा सुरू झाला, कारण त्यांना राम भेटत नव्हते. त्यांचा विचार फक्त रामाबद्दल होता, राम कुठं दिसत नाहीयेत. आणि मग ही बातमी कळता 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 एकदम बलराम दादाच्या कानावर गेली. त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या कानावर घातली, अरे काहीतरी एक त्या बागेमध्ये वानर आलंय म्हणे आणि ते नासधूस करायला लागले, काही कळेना, त्याचा बंदोबस्त कर. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं की ही बंदोबस्ताची जबाबदारी कुणावर द्यायची. भगवंतांनी गरुडाला बोलवलं. याचं कारण सांगतो. गरुड हा भगवंताचा वाहन, भगवंताचं वाहन.
कायम गरुड भगवंताच्या बरोबर असायचं. आणि गरुड भगवंताच्या बरोबर असल्यामुळे गरुडाला असं वाटत होतं की या कृष्णाला माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही, याला कोणी नाही माझ्याशिवाय दुसरं. जी जवळची माणसं असतात बहुतेक ती असंच समजत असतात, ती जवळ असतात ना. अतिपरिचयात अवज्ञा महाभारताने सूत्रच सांगितलं, याला कोणी नाही माझ्याशिवाय. कधी हाक मारायची झाली की कुठं जायचं झालं की गरुडा ये इकडं, माझ्याशिवाय. जरा आपल्या घरातला शब्द वापरू, अहो काय घेऊन बसलात, माझ्याशिवाय काडी हलत नाही याची, बोलतात का नाही, काय तुम्ही बसलात माझ्याशिवाय काडी हलत नाही. ते गरुडाला असं वाटत होतं की या कृष्णाला माझ्याशिवाय कोण आहे. कधी जायचं झालं कुठं जायचं झालं तर मीच बरोबर असतो, हा अहंकार त्याला झालेला होता. मी आपल्याला परमार्थातलं एक सूत्र सांगू. भगवंताची एक लीला अशी आहे महाराज, भगवान म्हणतो मी सगळं सहन करतो फक्त अहंकार सहन करत नाही. मी तुम्हाला त्याची सूत्र सांगतो. तुकोबऱ्यांचा अभंग प्रसिद्ध आहे, त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे. म्हणून तर नामदेवांची भाषा आहे, अहंकाराचा वारा न लागो राजेसा माझ्या विष्णुदासा भाविका. हा अहंकार इतका सूक्ष्म आहे, कधी कोणत्या पद्धतीने येईल आणि कसं अधपतन होईल सांगता येत नाही. आमचे गुरुजी भाऊ असं सांगायचे, एखादा अज्ञानी आहे तो अहंकारात असेल तर हरकत नाही होत, कारण शेवटी अज्ञानच आहे. पण ज्ञानी असून सुद्धा अहंकारात असेल तर ते ज्ञान टिकत नाही. त्यामुळे नम्रता, नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता. नम्रता ही जीवनामध्ये फार महत्त्वाची असते. मी आता ही जी चरित्र सांगणार आहे, भोसरीकर माऊलींचं चरित्र काय, विठोबा भाऊंचं चरित्र काय, ही चरित्र म्हणजे या प्रमाणाने सांगता येण्यासारखी चरित्र आहेत. मी बोलेल शेवटी. मला जे भावले माऊलींचं चरित्र मी अनेकदा बोललोय, या सगळ्या मंडळींना माहीत आहे. भोसरीकर माऊलींना मी जे बघितलं, मी जे अनुभवलं, विठोबा भाऊंना मी जे पाहिलं, मी जे अनुभवलं, ती ही जी संत प्रमाण आहेत, ती संत प्रमाणं बोलणारे कीर्तनकार, पण ही संत प्रमाणं जगणारे हे महात्मे. हे महात्मे भोसरीकर माऊली ही संत प्रमाण जगणारे होते. विठोबा भाऊ हे संत प्रमाण जगणारे होते, ते फक्त बोलून रिकामी होत नव्हते, ही जगणारी महात्मे. मी आपल्याला पुढे बोलेन. गरुडाला अहंकार झाला आणि गरुडाचा अहंकार माझ्याशिवाय कोण नाही कृष्णाला. आणि मग शेवटी भगवंतांनी विचार केला की याचा अहंकार दूर केला पाहिजे, काय करायचं. आणि मग भगवंतांनी गरुडाला बोलवलं आणि सांगितलं, गरुडा म्हणले काय, काही नाही, एक छोटंसं काम आहे. म्हटलं काय काम आहे. ते बागेमध्ये एक कोणीतरी वानर आलंय आणि आपल्या बागेची नासधूस करायला लागले म्हणून कळालंय. बरं मग जाऊन तेवढं जरा ते कोण आहे, काय करायला लागले बघून ये बरं जरा. म्हटले कोणाला सांगितलं, गरुडाला. गरुडाने कृष्णाकडे पाहिलं आणि विचारलं, देवा कोणतं काम कोणाला सांगावं, एवढं तरी कळावं का नाही, एवढं तरी कळावं. अरे मी कोण आहे, मी कायम तुला तुझं वाहन महत्वाचं, तुझ्या जवळचा एक जवळचा माणूस, आणि मला तू सांगतो की ते कोण बागेमध्ये आलंय त्याला वानराला बघून ये. वानराला भेटायचं का माझ्याकडे, जरा माणसं बघून तरी कामं सांगावी. आता मी कीर्तनकार आहे म्हटल्यानंतर मी काय केलं पाहिजे, मी अगदी वेळेवर गाडीतून आलं पाहिजे, इथं येऊन विना घेतला पाहिजे का, मी माईक लावायला आलं पाहिजे, मी गादी टाकायला आलं पाहिजे का. अहो ज्याच्या त्याच्या पद्धतीने आहे. आमचे दादा नेहमी सांगत असतात, हे आता जर विलास भाऊनी सांगितलं की महाराज तुमचं कीर्तन आहे, जर काल त्यांचा मला फोन असा आला असता विलास शेठचा की तुमचं कीर्तन आहे उद्या, हो मग जरा लवकर या, सगळं स्टेजवरची व्यवस्था करा, गादी वगैरे टाका, माईक वगैरे लावा आणि मग कीर्तन सुरू करा, असं जर विलास भाऊ म्हणले असते, म्हणत नाहीत ते, काळजी करू नका, पण म्हणले असते, नाहीतर म्हणून बघा मग पुढल्या वर्षी कीर्तनाला येतो का बघा मी. अहो ज्याच्या त्याच्या पद्धतीने काम आहेत, ज्याच्या त्याला वाटतं की मी माझ्या पद्धतीने राहिलं पाहिजे. गरुडाला असं वाटायला लागलं की मी कोण आहे, मी भगवंताचा इतका जवळचा असलेला, सगळी कामं महत्वाची कामं करणारा मी आहे, आणि मला सांगितलं त्या वानराला जाऊन भेटून ये. भगवंतांनी सांगितलं, अरे काय हे कृष्णा काय काम सांगतोय. भगवंतांनी सांगितलं, हे बघ गरुडा, इथं नेमकं कोणच नाही आता, आणि ते बागेमध्ये जाऊन त्या वानराला तरी त्याचा ते बंदोबस्त केला पाहिजे. आता कोणीच नाही म्हणून मी तुला सांगितलं, तुला जमत नसेल तर मग मी जातो. नाही ठीक आहे मी जातो म्हटलंय. आता गरुड गेले, बागेमध्ये गेले, आणि मग आता हनुमंतराय तिथं बसलेलेच होते, त्यांचं काय ते इकडलं झाड काढ तिकडं टाक काय ते चालूच होतं. गरुड गेला अहंकारामध्ये, कारण भगवंताचा हा फार मोठा जवळचा ना, एकतर प्रचंड मोठा अहंकार आतमध्ये. बागेमध्ये गेले आणि गेल्याबरोबर त्या हनुमंतरायाकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर म्हटले, ए माकडा, असं त्यांनी म्हटले, बरं मी नाही बोलत, तुम्ही असं माझ्याकडे शब्द, ए माकडा तुला कळत नाही काय, तुला श्रीकृष्णाने बोलवलंय चल, असं म्हटल्याबरोबर उदाहरणात असं वर्णन केलं जातं की जे गरुड त्या हनुमंतरायांनी जी काही चापट मारली, जो गुद्दा मारला, एकदम रक्तबंबाळ सगळं गरुडाचं तोंडातून नाकातून रक्त निघायला लागलं, जी पडून एकदम भगवंताच्या पायाजवळ गरुड येऊन पडला. गरुडाला 5-10 मिनिटं कळेना की आपण कुठं पडलोय आणि कुठं आहोत,
काहीच कळेना. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यानंतर बघतात तर कृष्ण परमात्मा समोर दिसतोय. भगवंतांनी त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, गरुडा काय झालं? गरुडाने थोडंसं जागेवर येऊन विचारलं, कृष्णाला कोणाकडे पाठवलं होतं देवा मला? अरे काय झालं? अरे काय झालं म्हणजे काय? त्यांनी जे मारलं ती ही परिस्थिती माझी झाली म्हटले. अरे अरे तू काय म्हटलं होता? नाही मी म्हटलं की आमचा मालक कृष्ण परमात्मा त्यांनी बोलवलंय असं म्हटलं होतं. तुझं चुकलं म्हटले. म्हटलं काय? आता आणखीन एक काम कर. म्हटलं काय कर? काही नाही म्हटले, तू पुन्हा तिकडं जा. गरुडाने सांगितलं, देवा मला कुठंही जायला सांग, फक्त त्या माकडाकडे जायला सांगू नको म्हटले. त्या बागेत जायला सांगू नको. आता नाही, मी आयुष्यात त्या बागेकडे कधी बघणार नाही म्हटले. तिकडं जायला लावू नको. अरे नाही नाही मी सांगतो तेवढं कर. काय करू? तिथं जा. अरे बाबा गेलो ना पहिल्यांदा, ही परिस्थिती झाली. नाही आत्ता तू पुन्हा जा. काय करू? गेल्यानंतर फक्त हात जोड आणि त्यांना सांग प्रभू रामचंद्रांनी बोलवलंय. गरुडाने सांगितलं, खरं बोललो तर एवढं मारलंय. आता इथं तर राम नाही, इथं तर अयोध्या नाही, आणि तिथं जाऊन खोटं बोलल्यानंतर काय होईल? अरे नाही, तू मी सांगतो तेवढं कर. झालं. गरुडजी गेले, पुन्हा तिथं जवळ गेले आणि गेल्याबरोबर आता भाषा बदल आहे. गेल्याबरोबर हात जोडले आणि सांगितलं, हे कपिश्रेष्ठा बघा, हे पण हे येण्याकरता मारावं लागतं एवढं नक्की. कधी कधी हे अशा पद्धतीचा साम दाम दंड भेद म्हणतात ना, ते वापरावं लागतं. हे कपिश्रेष्ठा. एकदम हनुमंतरायांनी पाहिलं आणि पाहिलं आणि सांगायला बोलायला सुरुवात केली, प्रभू रामचंद्रांनी तुला बोलवलंय. असं म्हटल्याबरोबर हनुमंतरायांनी त्या गरुडाला मिठी मारली, डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, मगाशी तुला म्हणायला काय झालं होतं? मग गरुडाच्या लक्षात आलं की हे हनुमंतराय कोण आहेत आणि मला इकडं का पाठवलं होतं. गरुडाचा सगळा अहंकार निवृत्त झाला. गरुडाच्या असलेल्या ठिकाणचा अहंकार निवृत्त करण्याचं काम ज्यांनी केलं त्याचं नाव विठोबा. विठ्ठला मला 3 अर्थ आपल्याला सांगायचे होते. विचा केला ठोबा हे म्हणत असताना, वि म्हणजे गरुड, त्याच्या ठिकाणचा अहंकार निवृत्त करणारा परमात्मा म्हणून विठोबा, हा एक अर्थ झाला. मी आता दुसरा आणि तिसरा दोन्ही अर्थ सांगतो, पण थोडक्यात सांगतो. वि या दुसऱ्या शब्दाचा अर्थ सांगितला जातो धातू, आणि वि या धातूचे 3 अर्थ सांगितले जातात. एक पहिला अर्थ सांगितला जातो धातू या शब्द विचा अर्थ सांगितला जातो गती, विचा अर्थ सांगितला जातो व्याप्ती, आणि विचा अर्थ सांगितला जातो कांती. ऐका, वि म्हणजे गती, गतीला शून्य करणारा हा परमात्मा आहे म्हणून विठोबा. व्याप्तीला म्हणजे व्यापकाला शून्य करणारा हा परमात्मा आहे म्हणून विठोबा. आणि कांती म्हणजे तेज, तेजाला ही शून्य करणारा हा परमात्मा आहे म्हणून विठोबा. प्रत्येकाला प्रमाण आहे, वेळ घेत नाही, फक्त त्याची प्रमाणाचे उल्लेख करून पुढे जातो. वि म्हणजे गती, गतीला शून्य करणारा हा परमात्मा आहे, गतीला शून्य करणार आहे. उपनिषदातली एक वचन सांगून पुढे जातो. भीषाद वाटपवते भीषोदेती सूर्य, हा भीषद अग्निचंद्रश्च मृत्युर्धावती पंचमहा, ही उपनिषदाची भाषा आहे. ज्याच्या भीतीने सूर्य उगवतो आणि ज्याच्या भीतीने वारा वाहतो, म्हणजे वाऱ्याला सुद्धा भीती आहे, ती परमात्म्याची आहे. याचा अर्थ त्या वाऱ्याची गती सुद्धा शून्य करणारी सामर्थ्य कोणाकडे आहे? परमात्म्याकडे, म्हणून त्याला विठोबा म्हणा. नाही कळालं, दुसरं सांगतो. वि म्हणजे व्याप्ती, म्हणजे व्यापक, सगळ्यात व्यापक सांगितलं जातं आकाश, पण त्या आकाशाला सुद्धा आवरण ठेवणारा हा परमात्मा आहे. सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, ही भाषा आपल्याला जर ज्ञानोबारांची समोर येत असेल तर लक्षात येतं की आकाशाला सुद्धा शून्य करणारा हा परमात्मा आहे. त्याच्याही पुढे जरा थोडं सांगतो की कांती, वि म्हणजे कांती म्हणजे तेज, या तेजालाही शून्य करणारा, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, त्या ज्योतीला सुद्धा शून्य करून टाकणारा हा परमात्मा आहे म्हणून त्याला विठोबा असं म्हटलं जातं. 2 अर्थ झाले. एक, गरुडाचा अहंकार निवृत्त केला म्हणून विठोबा म्हणा. दुसरी गोष्ट, व्यापकाला शून्य करून टाकलं म्हणून विठोबा म्हणा. आणखीन एक अर्थ सांगतो, ऐका. वि या शब्दाचा अर्थ सांगितला जातो उपसर्ग. मी आपल्याला उदाहरण देतो म्हणजे कळेल. वि हा शब्द उलट या शब्दाने वापरला जातो. मी आपल्या ऐकण्यातलं उदाहरण देतो. योग हा शब्द वापरला, योग, याच्या विरुद्धार्थी शब्द करताना काय करायला हो तुम्ही? वियोग. योग या शब्दाचा विरुद्धार्थी उलटा अर्थ करायचा झाले तर काय करावं लागेल? वियोग. म्हणजे योग या शब्दाचा उलटा अर्थ करायचा असेल तर वि शब्द जोडावा लागतो. याचा अर्थ वि शब्दाचा अर्थ झाला उलट, आणि उलट करणारी कोण आहे तर माया ही उलट करणारी आहे. त्या मायेला सुद्धा शून्य करणारा हा परमात्मा आहे म्हणून त्याला विठोबा म्हणा. मी आणखीन सांगतो. वि या शब्दाचा अर्थ भेद, त्या भेदाला शून्य करणारा हा परमात्मा आहे म्हणून विठोबा म्हणा. मी आणखीन पुढं सांगतो. वि शब्दाचा अर्थ अभाव, या अभावाला शून्य करणारा हा परमात्मा आहे म्हणून विठोबा म्हणा. जवळजवळ 7 अर्थ मी आत्तापर्यंत सांगितले. आणखीन एकदा सांगतो. गरुडाला अहंकार निवृत्त करणारा म्हणून विठोबा म्हणा. गतीला शून्य करणारा म्हणून विठोबा म्हणा.
व्यापकाला शून्य करणारा म्हणून विठोबा म्हणा, कांती निवृत्त करणारा म्हणून विठोबा म्हणा, भेद घालविणारा म्हणून विठोबा म्हणा, मायेची निवृत्ती करणारा म्हणून विठोबा म्हणा आणि अभावाचं पर्यवसन भावामध्ये करणारा म्हणून विठोबा म्हणा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून वीचा केला ठोबा हे म्हणत असताना वी या शब्दाचे एवढे 7 अर्थ डोळ्यासमोर ठेवा आणि ठोबा या शब्दाचा अर्थ शून्य असा डोळ्यासमोर घ्या. या सगळ्याला शून्य करून टाकणारा हा परमात्मा असल्यामुळे त्याला विठोबा म्हणा. मी आपल्याला जरा विठोबा शब्दाचा हा देवाच्या संबंधाने अर्थ सांगितला. तुम्ही बहुंचं चरित्र डोळ्यासमोर घ्या. तुम्ही विठोबा बहुंची जी पुण्यतिथी आपण साजरी करतोय, विठोबा बहुंचं चरित्र डोळ्यासमोर घ्या. विठोबा बहुंच्या चरित्रातला विचार करत असताना मी मगाशी बोललो आपल्याला किती नामनिष्ठा असावी ही त्यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं आणि महात्म्याची सेवा कशी असावी हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. भोसरीकर माऊलींचा ज्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली, भोसरीकर माऊलींची शब्दावर संतांच्या वचनावर किती निष्ठा होती. मी फक्त एक वाक्य सांगून जातो. भोसरीकर माऊलींची निष्ठा किती होती म्हणजे गाथापाठ. भोसरीकर माऊलींचं चरित्र सांगताना पूर्ण गाथापाठ. गाथा सरळ पाठ होता याच्यात नवल नाही, उलटा पाठ होता. म्हणजे आपण सुंदरते ध्यान असा अभंग म्हणतो, ते तुका म्हणे माझीपासून अभंग म्हणायचे, उलटे पाठ होते. सगळा गाथा पाठ होता तरी सुद्धा कधीही गेलं की गाथा घेऊन बसलेले असायचे. आम्ही डांगे पंचमंडळात तिथं गेल्यानंतर भाऊ माऊलींना पाहायचं. इकडे एकीकडे भाऊ बसलेले असायचे. माऊली त्यांचं एक छोटंसं आसन असायचं, त्या आसनावर माऊली बसलेले असायचे. गळ्यात मोठ्या मोठ्या माळा असायच्या, उघड्या अंगाने बसलेले असायचे आणि गाथा घेऊन बसलेले असायचे. मी लहान असताना सगळ्या पंढरपुरातल्या महाराज मंडळीबरोबर गेल्यानंतर एके दिवशी मी माऊलींना विचारलं, माऊली गाथा पाठ आहे ना? हो. मग गाथा पाठ असताना सुद्धा तुम्ही पुन्हा गाथा रोज घेऊन कसं काय बसता म्हटलं. गाथा पाठ असलेल्या माणसाने गाथा घेऊन कसं काय बसावं? आमचा फक्त कीर्तनाचाच अभंग पाठ असतो. मी पुढचं बोलत नाही आता, इतकं सगळं कशाला खुलं करायचं. तरी आमची गाथ्याची गाठ पडली नाही. मला एका महाराजांचा फोन आला परवा आणि ते म्हटले की महाराज लॉकडाऊन. मी म्हटलं काय केलं लॉकडाऊनमध्ये? ते म्हटले ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. मी म्हटलं छान झालं. ते म्हटले अहो कधीच आयुष्यात घडलं नाही, यावेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण घडलं, फारच छान ज्ञानेश्वरी आहे. कोण म्हणतात? सुप्रसिद्ध कीर्तनकार. हां म्हणजे आता बोलत नाही हे अशी परिस्थिती. तरी आमची ज्ञानेश्वरीची गाथेची गाठ नाही. भोसरीकर माऊली आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गाथा त्यांच्या छातीवर होता. गाथा पूर्ण शब्द न शब्द पाठ असायचा. मी त्यांना विचारलं असं का? विलास भाऊ त्यांनी एक मला अर्थ त्यावेळेस सांगितला. मी लहान होतो त्यावेळेसचा माझ्या कानावर आजही शब्द आहेत. मी अनेकदा अशोक महाराजांना, गंभीर महाराजांना, परमेश्वर महाराजांना सांगितलं हे. त्यांनी मला असं सांगितलं, गाथा पाठ असो, अभंग पाठ असो तरी सुद्धा रोज त्या शब्दांची सेवा करायची. रोज गाथा वाचायचा. का वाचायचा? त्यांनी 2 अर्थ सांगितले मला. ते म्हटले तुम्ही ज्यावेळेस कीर्तनाला जाता त्यावेळेस कीर्तनाला घ्यायचा जो अभंग आहे तो अभंग जरी तुमचा पाठ असला तरी गाथा उघडा, पुन्हा एकदा अभंग पहा आणि कीर्तनाला जा. म्हटलं का? त्यांनी मला पहिला अर्थ सांगितला की तुम्ही कीर्तनाला जाताना तो अभंग पाहणार, कारण पाहुणीय ग्रंथ करावे कीर्तन ना, त्यामुळे तुम्ही गाथा उघडणार आणि गाथा उघडणार म्हणजे गाथ्याच्या तुम्ही पाया पडणार. गाथ्याच्या पाया पडून मग तुम्ही कीर्तनाला जाणार. याचा अर्थ गाथ्याच्या पाया पडणं म्हणजे प्रत्यक्ष तुकोबाऱ्यांच्या पाया पडणं आणि मग कीर्तनाला जाऊन उभा राहणं. म्हणून गाथ्यात अभंग पाहूनच गेलं पाहिजे. हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ मात्र माझ्या मनाला अगदी वेध घेणारा अर्थ सांगितला त्यांनी. माऊलींनी मला त्यावेळेस असं सांगितलं की तो शब्द पुन्हा पुन्हा जरी अभंग पाठ असला तरी पुन्हा पुन्हा ते शब्द का वाचायचे? कारण ते शब्द म्हणजे सामान्य शब्द नाही. तयाचे विसाट शब्द सुखे म्हणून येती वेद. ते शब्द म्हणजे प्रत्यक्ष तुकोबार आहेत. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्या अक्षरांची सेवा केली की एके दिवशी एकेकाळी ते अक्षरांची कृपा तुमच्यावर होईल आणि तुकोबाराय तुम्हाला सांगतील की कीर्तनात जाऊन या अभंगाचा अर्थ असा आहे सांगा, पण हे होण्याकरिता आम्हाला गात्याची सेवा घडावी लागणार. त्यामुळे अक्षरांची सेवा ज्यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत केली ते भोसरीकर माऊली. आणि माऊलींची सेवा आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांनी केली ते विठोबा भाऊ. विठ्ठल विठ्ठल. भाऊंच्या संकल्पना स्पष्ट होत्या. विठोबा भाऊ जेव्हा बैठकीमध्ये बसत असत ना तेव्हा त्यांच्या कन्सेप्ट, ज्याला इंग्रजीमधला शब्द मुद्दाम वापरतो, त्यांच्या सगळ्या संकल्पना स्पष्ट होत्या. एखादा मुद्दा मांडायचा झाला तर तो मुद्दा रास्त आणि तोच असायचा, त्याच्यामध्ये कधीही तडजोड करत नव्हते. भाऊंच्या बाबतीत मी फक्त एक वाक्य सांगतो,
ते व्यक्तिनिष्ठेला महत्त्व देत नव्हते, ते तत्वनिष्ठेला महत्त्व देत होते. विठोबा भाऊंचं चरित्रच असं आहे, ते व्यक्तिनिष्ठेला महत्त्व त्यांनी दिलं नाही, तत्वनिष्ठेला फार महत्त्व दिलं. आणि म्हणून या विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा या शब्दाचा अर्थ करत असताना आपल्या सगळ्या विकारांना शून्य ज्यांनी केलं, वि या शब्दाचा अर्थ करा विकार, आपल्या जवळच्या विकारांना ज्यांनी शून्य करून टाकलं त्यांचं नाव विठोबा. विठाला एखाद्या संस्थेचं अध्यक्षपद घेत असताना खरं तर पद आणि त्या पदाचे न्याय याच्यावर स्वतंत्र भाषण व्याख्यान होईल. गणेशजी शिंदे इथं उपस्थित आहेत, त्यांना खरं तो विषय आपण कधीतरी एकदा त्यांच्याकडून ऐकायला पाहिजे. एखादं पद आणि त्या पदाला न्याय. विठोबा भाऊंच्या संबंधाने बोलत असताना डांगे पंचमंडळाचे ते अध्यक्ष. निळोबाऱ्यांचं एक प्रमाण आहे, निळोबाऱ्यांच्या गाथ्यामध्ये एक प्रमाण आहे, अध्यक्ष कुणाला म्हणावं. अध्यक्ष शब्दाची व्याख्याच त्यांनी केली. ते प्रमाण असं आहे, अध्यक्ष हे त्याचे नाव जाणे सकळा मनीचा भाव. अध्यक्ष हे त्याचे नाव जाणे सकळा मनीचा भाव. सगळ्यांच्या मनाचा भाव जो जाणतो त्याला अध्यक्ष म्हटलं जातं. आणि मला वाटतं की ही व्याख्या भाऊंच्या बाबतीत अगदी सार्थ अशा पद्धतीची होती. कारण ज्यावेळेस ते बैठकीत बसायचे, ज्यावेळेस मिटिंगमध्ये असायचे, इथं भोसरीमध्ये जरी त्यांचं वास्तव्य असलं तरी पंढरपुरातल्या वारकरी फडकरी संघटनेमध्ये काय घ्यावे निर्णय हे जर कोणाला विचारायचं झालं तर त्या काळामध्ये सगळेजण भाऊला फोन करायचे. आज त्यांना नाव विलास शेटना माहिती आहे. पंढरपुरामध्ये देहूकर असतील, वास्कर असतील, जळगावकर महाराज असतील, शिवणीकर असतील, कबीर असतील, ही सगळी महाराज मंडळी भाऊंना फोन करायचे, भाऊ काय करावं, याच्यामध्ये निर्णय काय घ्यावा. त्यामुळे क्वचित माणसं अशी असतात की आळंदीकडली माणसांना आळंदीकडलं सगळं कळू शकतं आणि आम्हा पंढरपूरकरांना पंढरपूरकडलं सगळं कळू शकतं. पण क्वचित एखादी माणसं असतात की ज्यांना सगळीकडलं कळू शकतं. भाऊंचं असं होतं, जितकं आळंदी देहूकडे प्रेम, कारण गाथा मंदिराची विश्वस्त पदाची जबाबदारी असल्यामुळे तितकंच देहू असेल, तितकंच आळंदी असेल आणि तितकंच पंढरपूर असेल. त्यामुळे अशा सगळीकडे वावर करत असताना आपल्या विकारावर ज्यांनी विजय मिळवला ते विठोबा भाऊ आहेत. त्यामुळे विठोबा हे देवाचं नाव म्हणूनही डोळ्यासमोर घ्या आणि विठोबा हे भाऊंचं नावही म्हणून डोळ्यासमोर घ्या. आणि या नावाचा अर्थ करत असताना विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा हा एक अर्थ. आणखीन एक भावेला असा अर्थ सांगू. ठोबा शब्दाचा अर्थ करत असताना विला ज्यांनी प्रकाशात आणलं त्याचं नाव विठोबा असा करा. तुम्हाला लक्षात येणार नाही, मी सांगतो आपल्याला आता पुढे. वी, कारण हा वी शब्द खूप महत्वाचा आहे. मला तर या लांडे परिवारातली सगळी नावं ज्यावेळेस मी वाचतो, विलास शेठचं नाव वी, विश्वनाथ शेठचं नाव वी, विक्रांत शेठचं नाव वी, विराज वी, या सगळ्या वीला ज्यांच्यामुळे महत्व आलं ते विठोबा. या सगळ्या वीला महत्व आलं ना. विलास या शब्दाला महत्व आलं ते विठोबा या शब्दामुळे. विश्वनाथ शेठ यांना महत्व आलं त्या विठोबा शब्दामुळे. विक्रांत असतील, विराज शेठ असतील, ही सगळी वी, ज्या वीचा एवढा विस्तार आज दिसून येतो तो सगळा विस्तार विठोबा भाऊंपासून सुरू झाला असाही म्हणूनही आपल्याला विठोबा भाऊंचा विचार करता येण्यासारखा आहे. त्यामुळे विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा. मग इतकं विठोबा नावाचं अर्थ असताना सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात हे नाव तुमच्या तोंडाला का येऊ नये. अभंगाचं दुसरं कारे नेनाचे नाव, कारे
वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा अपार कुमारी अपार कुमारी अपार 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 केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा कारेनी नात्याचे नाव काय वेदासी नाही ठावे विठाला विठाला विठोबा शब्दाचे अर्थ 4-5 पद्धतीने जेवढे सांगता येणं शक्य आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा हे पहिलं प्रमाण झालं. तुकाराम महाराज सांगतात की एवढा अर्थ या विठोबा शब्दाचा अर्थ असताना सुद्धा कारेने ना त्याचे नाव हे मुखामध्ये तुमच्या नाव का येऊ नये भगवंताचं नाव का येऊ नये हा प्रश्न तुकाराम महाराजांनी आम्हाला विचारला. इतकं सहज आहे सोपं आहे फार त्रास नाही एवढा परिणाम करून देणारे हे नाम आहे. मग इतक्या पद्धतीची अनुभूती जर या नावाची आपल्याला येत असेल तर का त्याचं नाव घेऊ नये. ऐका आपल्याला सांगतो काय आहे. नाव घेत असताना या नावाचा व्याकरणाच्या दृष्टीने आणखीन एक विचार सांगितलेला आपल्याला दिसून येतो. काय आहे काही नावं जी असतात ना ती आवृत्त भेदाने युक्त असतात. काही नावं जी असतात ती किंचित आवृत्त भेदाने किंचित अनावृत्त भेदाने युक्त असतात आणि काही नावं ही अनावृत्त भेदाने युक्त असतात. समजा हे नाही आपल्याला तत्वज्ञानातलं फारसं लक्षात आलं मी उदाहरणं देतो म्हणजे कळेल. ऐका आवृत्त भेदाने युक्त नाव असलेला जर विचार करायचा झाला काही नावं असतात ते नाव उच्चार केला पण त्याचा परिणाम जाणवत नाही. नाव उच्चार केला पण परिणाम जाणवत नाही. मी आपल्याला उदाहरण देतो. अग्नी असा शब्द तुम्ही तोंडातून उच्चारला अग्नी असं म्हटल्याबरोबर आग लागते का. अग्नी असा शब्द उच्चार केल्याबरोबर आग लागते का. जरा कंसातलं बोलू आपल्या बोलण्याने अनेकांच्या घरात आग लागते ती गोष्ट नाही राहिली. ते मी बोलत नाही आता ही सगळा विस्तार करत पण अग्नी असा शब्द उच्चार केल्याबरोबर आग लागते अशातला भाग नाही. अग्नी शब्द उच्चार केला तो शब्द आहे या शब्दाला आवृत्त भेदाने युक्त असलेलं नाव म्हणा. मी आता दुसरं बोलतो ऐका. काही नावं अशी असतात की ती किंचित आवृत्त आणि किंचित अनावृत्त भेदाने युक्त असतात. म्हणजे नाव उच्चारल्याबरोबर त्या नावाचा किंचितसा परिणाम आपल्या जीवनावर होतो. मी आपल्या उदाहरण एक डोळ्यासमोर तर देतो ऐका. मला सांगा चिंच असं म्हटल्याबरोबर काय होत आहे तोंडाला पाणी सुटतं. पण चिंच भेटत नाहीये पण तोंडाला मात्र पाणी सुटतं. याला म्हणा किंचित आवृत्त आणि किंचित अनावृत्त भेदायुक्त. आता तिसरं सांगतो. काही नावं अशी असतात की जे नाव उच्चारल्याबरोबर त्या नावाचा असलेला नामी आपल्या समोर हजर राहतो. याचा अर्थ असा आहे अंतःकरणातून राम असं म्हटल्याबरोबर रामाची अनुभूती येते. याला अनावृत्त भेदाने युक्त असलेलं नाव म्हणा विठ्ठल विठ्ठल. असं नाहीये अगदी अनुभूती येते. विठ्ठल असं अंतःकरणातून म्हटल्याबरोबर ती अनुभूती आपल्याला येते. राम असं म्हटल्याबरोबर ती अनुभूती आम्हाला येते. कृष्ण असं म्हटल्याबरोबर ती अनुभूती आम्हाला येते. मी उदाहरण देतो म्हणजे कळेल. महाभारतातलं प्रसिद्ध उदाहरण आहे. काही नाही धनुर्मास समाप्तीच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्याबरोबर जेवायला असावेत असं धर्मराजाला वाटलं. धर्मराजाने विचार केला की ही जबाबदारी कोणावर द्यावी आणि म्हणून धर्मराजांनी सांगितलं की भगवंताला बोलवून आणायचं आहे. अर्जुनाला सांगितलं अर्जुना तुझं आणि कृष्णाचं फार सख्य आहे. तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिवाळा मैत्रीची चितकळा धनुर्धरा ज्ञानेश्वर महाराज सांगतात. त्यामुळे तुझं आणि कृष्णाचं सख्य तू जा आणि कृष्णाला आमंत्रण देऊन ये. अर्जुनाने सांगितलं दादा एवढ्या कमी वेळेमध्ये जाऊन आमंत्रण देणं शक्य नाही येणं शक्य नाही. अर्जुनाला नाही म्हणायला लागला. नकुलाला विचारलं तू जा नाही. सहदेवाला विचारलं तू जा नाही. धर्मराजाने विचार केला देवाला तर आमंत्रण द्यायचं आहे जायला तर कोणीच तयार नाही आहे कोणाला पाठवावं. घरामध्ये काही माणसं अशी असतात ती काही कामाची नसतात पण बहुतेक त्यांच्याशिवाय कधी कामं होत नसतात. अशातले भीमदादा ते निवांत झोपलेले होते. धर्मराजांनी त्यांना उठवलं. भीमदादांनी विचारलं का उठवलं. काही नाही एक छोटंसं काम आहे. म्हटले काय. जेवायच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्याबरोबर असावेत असं वाटतंय जाऊन तू आमंत्रण देऊन येशील का. भीमाने विचारलं फक्त आमंत्रण द्यायचं आहे का घेऊन यायचं आहे. हे बघा जी माणसं काम करत नसतात ती पुढलं बोलत असतात. फक्त आमंत्रण द्यायचं आहे का घेऊन यायचं आहे. नाही म्हटलं घेऊन आला तर फारच बरं होईल. मग जाऊन येतो का. हो म्हटले नक्की जातो.
मग जा आत्ता. म्हटले आत्ता कशाला, स्वयंपाक झालाय का? नाही म्हटलं आत्ता सुरू केलाय. स्वयंपाक तयार झाल्यानंतर मला सांगा, मी जातो. धर्मराजांनी विचारलं, अरे स्वयंपाक झाल्यानंतर द्वारकेला जाणार कधी, घेऊन येणार कधी? नाही तुम्ही तेवढं करा तरी. झालं, स्वयंपाक तयार झाला, पानं वाढायला सुरुवात केली. आता मग धर्मराजांनी त्याला झोपेतून उठवलं. अरे बाबा, आता तरी काही विचार करतो का, कसं करतो आमंत्रणाचं? म्हटलं जातो ना. पानं वाढायला सुरुवात केली का? हो, सुरू झालंय. हरकत नाही. हातामध्ये गदा घेतली, बाहेर आले, त्या गदेच्या पाया पडले आणि गदा अशी उंच भिरकावली आणि भगवंताला हाका मारायला सुरुवात केली. कृष्णा, तू जर आला नाही तर ही गदा तुझ्या लाडक्या भक्ताच्या मानेवर पडते, तुझा भक्त मरून जातोय बघ म्हटले. अशी खाली मान घातली. गदा येऊन अशी मानेवर पडणार, कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. भगवान आले, वरच्या वर गदा घेतली. भगवंतांनी भीमाला विचारलं, भीमा, आमंत्रण देण्याची ही काही पद्धत आहे बरे म्हटले. हा, भीमाने सांगितलं, याच्याशिवाय तू येऊ शकत नव्हता. कृष्ण म्हटल्या बरोबर कृष्ण समोर असणं, मग इतका जर या भगवंताच्या नामाचा परिणाम होत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, का रे नेना त्याचे नाव? का तुमच्या मुखाला त्याचं नाव येऊ नये? काय वेदाशी नाही ठावे? वेदाला माहीत नाहीये का? वेदाने याला जर पुरावा दिलेला असेल, चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 पुराणी हरिसी गाती, इतकं सगळं सांगितलेलं आहे. एवढ्यावर तुकाराम महाराज थांबत नाहीत, एक पुरावा देतात. कोणता पुरावा देतात? शेष स्तुती प्रवर्तला, जिव्हा चिरोनी पलंग झाला. अभंगाच्या 3ऱ्या चरणातला हा पुरावा डोळ्यासमोर घ्या. शेष स्तुती प्रवर्तला. अरे या शेषाने स्तुती करून 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 जिव्हा चिरोनी पलंग झाला, इतका जर अधिकार या भगवंताच्या नामाचा असेल तर मग कारेनीना त्याचे नाव काय वेदाशी नाही ठावे? मग का तुमच्या मुखाला नाव येऊ नये? 2 गोष्टी झाल्या बघा. विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा, असं विठोबाचं नाव असताना कारेनीना त्याचे नाव. शेष स्वतः पलंग झालेला असताना कारेनीना त्याचे नाव. आणि मग शेवटी मात्र या भगवंताच्या नामाचं सामर्थ्य सांगितलं. अभंग शेवट. तुका म्हणे सता, 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 तुका म्हणे, तुका म्हणे सता, तुका म्हणे सता, तुका म्हणे सता, तुका म्हणे सता, ज्याची काळाची माता, ज्याची काळाची माता, कारणे ना त्याचे नाव, कारणे ना त्याचे नाव, ज्याची काळाची माता,
ज्याची काळाची ये माथा. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी भगवंताच्या नामाचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. भगवंताच्या नामाचा तात्विक अर्थ अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. भगवंताच्या नामाला पुरावा, कथेच्या रूपाने पुरावा अभंगाच्या तिसऱ्या चरणात आहे. आणि भगवंताच्या नामाचं सामर्थ्य अभंगाच्या चौथ्या चरणात आहे. आणि मग एवढं सगळं सांगितल्यानंतर महाराज मात्र प्रश्न करतात, तो दुसऱ्या चरणातला का रे त्याचे नाव नेना नाव, हा प्रश्न आहे महाराजांचा. एवढं सगळं सांगितलं ना, विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा, मग कारेनी ना त्याचे नाव, शेष स्तुती प्रवर्तला जीवा चिरोनी पलंग झाला, मग कारेनी ना त्याचे नाव. आणि एवढ्यावरही नाही कळालं तर मग शेवटी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सत्ता ज्याची काळाची ये माथा. मग एवढं सांगितल्यावर तरी कारेनी ना त्याचे नाव, हा प्रश्न महाराजांनी विचारला. ज्याची काळाची ये माथा, कळी काळाच्या डोक्यावर सुद्धा जर कोणाची सत्ता असेल तर ती भगवंताची आहे. मी आपल्याला एक प्रमाण देऊन पुढं जातो. येथोनिया तेथवरी आता नाही सत्ता अनेकांची, अशी महाराजांची भाषा आहे. येथोनिया तेथवरी आता नाही सत्ता अनेकांची. बाकीची प्रमाणं तर आपल्याला पाठच आहे. चाले हे शरीर कोणाची असते, ही सगळी प्रमाणं आपण ऐकतो, नेहमी पाहतो. गतिर्भरता प्रभू साक्षी हा गीतेतला श्लोक आणि त्याच्यावर केलेलं ज्ञानोबारांचं भाष्य तर आपल्या सगळ्यांना विदित आहे. मी जास्त वेळ घेत नाही. पण सगळ्यावर ज्याची सत्ता आहे तो भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्म्याची भाषा वापरत असताना कळी काळावर ज्याची सत्ता तो परमात्मा आहे. हे आपल्याला एक वाक्य सांगतो. आपल्या सगळ्यावर ज्याची सत्ता आहे तो कळी काळ आहे, आणि कळी काळावर ज्याची सत्ता आहे तो परमात्मा आहे. आपल्या सगळ्यांवर ज्याची सत्ता आहे तो काळ आहे. प्रत्येकजण जर कशात अडकला असेल तर तो कळी काळाच्या तडाख्यामध्ये अडकला आहे. कधी कोणाला मृत्यू येईल सांगता येत नाही, कधी कोण निघून जाईल सांगता येत नाही. उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट सांगतात. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. निर्मिती आहे म्हटलं की नाश हा ठरलेला आहे. मी आपल्याला याच्यातला आणखीन एक गमक सांगून पुढं जातो. ते महाभारतामध्ये एक श्लोक आहे पहा. मला कथा सांगण्यात वेळ घ्यायची नाही आहे, परंतु त्या यक्ष प्रश्नाच्या संबंधाने कथा आहे. त्या यक्षांनी जे जे काही प्रश्न विचारले, ते धर्मराजाला जे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न विचारला यक्षांनी. यक्षांनी असं विचारले धर्मराजाला, हे राजा, जगातलं सर्वात मोठं आश्चर्य काय? तेव्हा धर्मराजांनी दिलेलं उत्तर माझ्या विषयाच्या संबंधाने महत्त्वाचं आहे. धर्मराजांनी उत्तर असं दिलं, हे यक्षा, अहनी अहनी भूतानी गच्छन्ति ह यमालयम, शेषा स्थावरमिष्यन्ति किमाश्चर्यम तत्परम. महाभारतातला श्लोक आहे. धर्मराजा म्हणतो, या जगामध्ये जे जे जन्माला आले ते ते प्रत्येकजण जातात. यक्षांनी विचारलं, मग आश्चर्य काय? नाही, आश्चर्य पुढं आहे. काय पुढं आहे? धर्मराजा म्हणतो, जे जे जन्माला आले ते ते प्रत्येकजण जात आहेत, पण एखादा मनुष्य गेला की गेलेल्या माणसाला पाहून जिवंत असलेला माणूस मात्र म्हणतो तो गेला, मी मात्र जिवंत. याचा मानत असलेला जो आनंद आहे हे जगातलं आश्चर्य आहे म्हटले. याला सुद्धा जायचं असून सुद्धा. त्यामुळे असं म्हणताच येत नाही आपण आहे बरं का, तो पॉझिटिव्ह जा. नाही नाही, तुझ्यावर बी कधीतरी आहेच, कधीतरी तुझ्यावरही आहेच. किती भीती पसरली आहे, किती मोठी भीती आहे ती. मी त्याच्यावर स्वतंत्र कधीतरी बोलेल, आत्ता बोलण्यात वेळ घेत नाही, माझी वेळ संपत आली. परंतु अहनी अहनी भूतानी गच्छन्ति ह यमालयम, महाभारत सांगतं आम्हाला. ते कबीर महाराजांचा दोहा मी अनेकदा सांगतो. कबीर महाराजांनी असं सांगितलंय, दसद्वारे का पिंजरा तामे पंछी कोण, रहिबे तो अचरज है नहीं रहे तो अचरज कोण. कबीर महाराज सांगतात, दसद्वारे का पिंजरा, 10 दरवाजाचा हा देहरूपी पिंजरा, त्याच्यामध्ये जीव नावाचा पक्षी आहे. तो जीव नावाचा पक्षी राहिला तर आश्चर्य आहे, जीव नावाचा पक्षी उडून गेला तर कशाचं आश्चर्य म्हटले. माणूस जिवंत राहिला तर आश्चर्य आहे, गेल्यानंतर आश्चर्य नाही आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो, माफी मागून एक उदाहरण देतो. एखाद्याला दवाखान्यामध्ये भेटायला आपण जातो, ICU मध्ये तो मनुष्य असतो, आणि मग भेटून आपण पायऱ्या उतरायला लागलो हॉस्पिटलच्या की दुसरा मनुष्य पाहुणा आपला निघालेला असतो, आणि मग आपली त्यांची गाठ पडते, आणि मग तो सहज विचारतो, कसं काय हो? मग आपण त्याला म्हणतो, अहो आम्ही आत्ताच भेटून आलो, आणखीन जिवंत आहे बरं. म्हणजे जिवंतपणाचं आश्चर्य आहे, मेलेल्याचं आश्चर्य नाही. माणूस जिवंत याचं आश्चर्य. हेही नाही लक्षात आलं तर मी एक साहित्यातलं उदाहरण देऊन जातो.
खरं तर कितीपत मला माहीत नाही इथं उदाहरणं किती सांगावी साहित्यातली, परंतु एका कॉलेजच्या कॅम्पसमध्ये मी बोलत असल्यामुळे आवर्जून हे मराठी साहित्यातलं एक उदाहरण देऊन पुढं जातो. ते जी ए कुलकर्णी म्हणून फार मोठे गूढ कथाकार, आपण नाव पुण्यातलंच, अगदी प्रसिद्ध नाव पुण्यातलं, फार मोठे गूढ कथाकार ते. त्यांनी एक काल्पनिक कथा दाखवली आहे. त्या कथेतला भाव सांगतो म्हणजे लक्षात येईल. काय झालं म्हणे, नर्मदेच्या काठावर एकदा अश्वत्थाम्याची आणि गौतमाची गाठ पडली. थोडं काल्पनिकच आहे परंतु महत्त्वाचं आहे म्हणून सांगतो. ते स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये एक उदाहरण येतं. गणेशजी तुम्ही ऐकलं असेल, बाळासाहेब इथं आहेत त्यांनी ऐकलं असेल. ज्यावेळेस ते परदेशामध्ये गेले तेव्हा राजा हरिश्चंद्राची कथा त्यांनी सांगितली. राजा हरिश्चंद्राची कथा, ती स्वप्नामध्ये दान केलं वगैरे त्याची कथा विवेकानंदांच्या चरित्रामध्ये प्रसिद्ध गोष्ट. तेव्हा एक तिथली अमेरिकन स्त्री उभा राहिली आणि ती म्हणायला लागली, स्वामीजी तुम्ही जी ही राजा हरिश्चंद्राची कथा सांगता ना, ते काय आम्हाला पटत नाही, ती आम्हाला कल्पना वाटते म्हटले, ते इमॅजिनेशन वाटतं म्हटले, काल्पनिक वाटायला लागलं. स्वामी विवेकानंदांनी फार उत्तर दिलं. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की बाई तू म्हणतेस ते खरं आहे, एखाद्या वेळेस ही कल्पनाही असेल परंतु इतक्या चांगल्या कल्पना माझ्या भारत देशातच निर्माण होतात, हे माझ्या भारत देशाचं वैशिष्ट्य आहे म्हटलं. ही जरी कल्पना तू म्हणत असशील, आम्ही त्याला सत्य घटना म्हणतो, तू कल्पना म्हणते, जाऊ दे. हे मी आत्ता जे उदाहरण सांगायला लागलो तेही समजा एखाद्या वेळेस काल्पनिक आहे परंतु भाव त्याच्यातला ऐका. दृष्टांत हा एकांगी असतो. तुम्ही काय होतं, दुर्दैवाने माणसं अशी गमतीची आहे, कीर्तन झाल्यानंतर लोक म्हणतात गोष्टी चांगल्या सांगितल्यावर गोष्टीत गुंतू नका, त्या गोष्टीच्या पलीकडे असलेलं तत्व काय आहे याच्यात जास्त यावं असं मला वाटतं. मी आपल्याला उदाहरण देतो. अश्वत्थाम्याची आणि गौतमाची गाठ त्या नर्मदेच्या काठावर पडली. अश्वत्थामा चिरंजीव. पडल्यानंतर त्या अश्वत्थाम्याच्या चेहऱ्यावरची चिंता पाहिली आणि गौतमाने त्यांना विचारलं, अरे अश्वत्थाम्या तुझ्या चेहऱ्यावर चिंता का, तू तर चिरंजीव आहेस, म्हणजे तुला मृत्यू नाहीये, आणि मग तरी तुझा चेहरा चिंताग्रस्त दिसतो का. अश्वत्थाम्याने दिलेलं उत्तर माझ्या विषयाच्या संबंधाने महत्वाचं आहे. अश्वत्थाम्याने सांगितलं, गौतमा मला एक दुःख आहे म्हणून मी चिंता करतोय. कसलं दुःख आहे. सगळ्यात मोठं दुःख माणसाला मृत्यूचं असतं आणि तेच दुःख तुझ्या जीवनात नाहीये ना, तू चिरंजीव आहे आणि मग तुला आणखीन कसलं दुःख आहे. अश्वत्थाम्याने उत्तर दिलं, गौतमा तुझ्या दुःखाला अंत आहे पण माझ्या दुःखाला अंतच नाही म्हटले. तुझ्या दुःखाला अंत आहे पण माझ्या दुःखाला अंत नाही. गौतमाने विचारलं, अश्वत्थाम्या तुला दुःख तरी कसलं आहे. अश्वत्थाम्याने सांगितलं, मी मरत नाही हेच माझं दुःख आहे म्हटले, दुसरं काही नाही. मृत्यू हा अटळ आहे हो. जन्म म्हटलं की मृत्यू हा ठरलेला आहे. प्रत्येकाची वयोमर्यादा, प्रत्येकाचा कालावधी भिन्न भिन्न असेल, परंतु उपजे म्हटलं की त्याला नाशे हे ज्ञानोबारांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. परंतु त्या नाशाला सुद्धा, नाशावर सुद्धा ज्याची सत्ता आहे तो मात्र परमात्मा आहे. तुका म्हणे सत्ता ज्याची काळाची आहे माथा. आता मला थोडं पुढलं बोलायचं आहे. नाश हा देहाचा असतो, विचाराचा कधीच नसतो. आत्म्याचा नाश कधीच नसतो. ते तुम्ही पुन्हा आता रामायण सांगताना माझी वेळ फार जाईल, पण रामायणामध्ये ते वाली मेल्यानंतर तारा रडायला लागली आणि रडताना तिनं प्रभू रामचंद्राला जी दूषणं दिली ती भावार्थ रामायणातल्या ओव्या फार गोड आहे, तुम्ही उघडून पहा. ज्यावेळेस ती तारा रडायला लागली, रडता रडता रामप्रभूंना म्हणायला लागली, तुम्ही माझ्यावर अन्याय केला, तुम्ही माझं वाईट केलं, असं करायला नको होतं. रामप्रभूंनी विचार केला की मीला काहीच त्रास दिला नाही तरी ही बाई का बोलायला लागली मला. शेवटी विचारलं, झालं काय. नाही म्हटले, स्त्रीच्या जीवनामध्ये वैधव्य येणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. बरं, मग माझा पती गेला म्हणून मी वैधव्य मला आलं आणि हे वैधव्याचं दुःख तुमच्यामुळे मला आलं म्हणून मी तुम्हाला दूषण देते. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी तारेला उपदेश करताना एक प्रश्न विचारलाय, तारे तू तुझा पती गेला म्हणतेस, तो पती तू कुणाला म्हणतेस, वालीच्या देहाला पती म्हणतेस का वालीच्या आत्म्याला पती म्हणतेस. जरा तात्विक आहे, नीट ऐका. वालीच्या देहाला पती म्हणतेस का वालीच्या आत्म्याला पती म्हणतेस. जर वालीच्या आत्म्याला पती म्हणत असतील तर आत्मा कुणाचाच कधी मरत नाही, आणि देहाला पती म्हणत असतील तर देह तुझ्या समोर पडलाय, उचलून घेऊन जा, मला भांडू नको म्हटले. याचा अर्थ मृत्यू हा देहाचा असतो, आत्म्याचा कधीच नाही. भाऊ आज आमच्यात नाहीत, विठोबा भाऊ आज नाहीत, इंदुबाई म्हणजे आई आमच्यात नाहीत, याचं दुःख लांडे परिवारांसह आपल्या सगळ्यांना आहे, याची जाणीव आहे मला. पण तरी सुद्धा एखादी व्यक्ती देहाने जात असते, तत्वाने मात्र ती कायम राहत असते. आज मी आपल्याला म्हटलं, कारण आम्ही जे भाऊंना पाहिलं, एक थोडा आणखीन एक शब्द गणेशजी मी वापरतो, रांगडं व्यक्तिमत्व ज्याला म्हटलं जातं, पण मनाने मोकळं असलेलं व्यक्तिमत्व. भाषा अगदी स्पष्ट, भाऊंची भाषा अगदी स्पष्ट.
म्हणजे ते बऱ्याचदा आम्हाला हाका मारताना, मला कधी हाका मारताना ते जयंता म्हणत असेल, जयवंत कधी म्हणत नसेल. मी लहानपणापासून तिथं डांगे पंचमंडळमध्ये गेलं की जयंता इकडे म्हणायचे. त्यामुळं अगदी स्पष्ट भाषा, परंतु मन मात्र ज्याला मोकळे मन म्हणून तुकोबारांनी जे वापरलेलं आहे की नाही. आणखीन माफी मागून एक बोलतो, जी माणसं स्पष्ट बोलतात ना ती मनाने मोकळी असतात. जी जाऊ दे आता पुढचं बोलत नाही. मी श्लोक देतो तुम्हाला, मी माझ्या पदरचं बोलत नाही. बाळासाहेब एक श्लोक देतो. मुखम पद्मदलाकारम वाणी चंदन शीतलम हृदयम क्रोध संयुक्तम धूर्त येव लक्षणम. शास्त्रकाराची भाषा आहे. काही माणसाची मुखम पद्मदलाकारम वाणी चंदन शीतलम, गोड बोलत राहतात. म्हणजे दादा सांगत असतात गोड बोले, काही काही गोड बोलत राहतात, पण धूर्त येव लक्षणम हृदयम क्रोध संयुक्तम. माणूस तोंडाने कसा बोलतोय याच्यापेक्षा तो मनाने कसा आहे हे फार महत्त्वाचं. बहु अगदी स्पष्ट बोलायचे. हा एखादा निर्णय घ्यायचा म्हटलं की तो त्यांचा स्पष्ट असायचा. त्या कुटुंबातला निर्णय असो, समाजातला निर्णय असो, परिवारातला निर्णय असो, संप्रदायातला निर्णय असो, त्यांचा बहुंचा स्पष्ट असायची भाषा. पण मन मात्र मोठं होतं, व्यापक होतं. आज बहु आमच्यात नाहीत, मान्य आहे. पण मी एक उदाहरण देऊन या कीर्तनाचा समारोप करतो. एखादा लहान मुलगा आईबरोबर दुकानामध्ये बाजार आणण्याकरता गेला. दिवाळीच्या सणाकरता लागणारा बाजार त्या आईने केला. त्याच्यामध्ये 5 किलो साखर घेतलेली त्या लहान मुलांनी पाहिलं. आणि मग ज्यावेळेस घरी आल्यानंतर 2 दिवसानंतर आईने त्या लहान मुलांनी आईला विचारलं, आई आपण दुकानातून 5 किलो साखर आणली होती, ती साखर पिशवीतही नाही आहे, डब्यातही नाही आहे, ती साखर गेली कुठं? आईने दिवाळ सणाकरता बनवलेले सगळे गोड पदार्थ त्या मुलाच्या समोर मांडले. मग ते लाडू असतील, करंजी असतील, शंकरपाळी असतील, जे काही अनारसे असतील, सगळं त्याच्या समोर मांडलं. आणि त्या लहान मुलाला सांगितलं, बाळ ती साखर पिशवीत नाही, डब्यात नाही, पण ती साखर या सगळ्या पदार्थामध्ये विखुरलेली आहे. तसं विठोबा भाऊ हे शरीराने जरी नसले तरी या भोसरीतल्या कणाकणामध्ये मात्र ती विखुरलेली आहेत. ही मात्र तात्विक दृष्टीने आम्हाला स्वीकारावंच लागणार आहे. या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये कुठून तरी भाऊ आमच्याकडे बघतायत, या भोसरीच्या मातीतून कुठून तरी भाऊ आमच्याकडे पाहतायत. ही अनुभूती आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. खरं तर आषाढी वारीचा हा सगळा माहोल मला विलास शेटनी ज्यावेळेस सांगितलं की पालखीचं प्रस्थान झालं तेव्हापासून त्यांनी अन्नपाणी वर्ज केलं आणि माऊलींच्या नामस्मरणामध्ये, पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये 18 दिवस घालविले. आणि ज्या दिवशी आषाढ शुद्ध दशमीला माऊली तुकोबारायासहित सर्व पालख्या पंढरपुरामध्ये आलेल्या आहेत, दाखल झालेल्या आहेत, आरती झाली आहे असं कळालं की विठोबा भाऊनी इकडं आपला प्राण सोडला. त्यामुळे माऊलींची वारी याचा अर्थ स्वतःची वारी पंढरपूरला पोच केली असं म्हणायला हरकत नाही. मला आठवतं आहे भोसरीकर माऊलींच्या चरित्रामध्ये सुद्धा अशीच भाषा आहे. भोसरीकर माऊलींनी लिहून ठेवलेलं होतं, मी जर पंढरपुरामध्ये गेलो तर माझा अंत्यविधी पंढरपुरात करा, आणि मी जर इकडं आळंदीकडे गेलो तर माझा अंत्यविधी आळंदीत करा. अंत्यविधी कसा करायचा, कोणाच्या हस्ते करायचा, हे सगळं भोसरीकर माऊलींचं मृत्यूपत्र मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं आहे. लहान ज्यावेळेस गेले माऊली त्यावेळेस आम्ही तिथं पंढरपुरामध्येच होतो. भाद्रपद शुद्ध अष्टमीचा दिवस, आणि तिथंच सगळ्या महाराज मंडळींच्या समवेत ते अंत्यविधी तिथं समोर भोसरीकर माऊलींचा करत असताना विठोबा भाऊंच्या नेतृत्वामध्ये ते झालेलं मला माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे बहु माऊलींची पालखी पंढरपूरला पोच झाली याचा अर्थ माझी वारी पोच झाली. या भावनेनी आयुष्याचा शेवटचा क्षण नामस्मरणामध्ये ज्यांनी घालवला त्या विठोबा भाऊंची पुण्यतिथी, आईंची पुण्यतिथी आज साजरी होते. हा सगळा लांडे परिवार, त्याच्यामध्ये आदरणीय आमचे विलास शेठ, ज्यांना आम्ही विलास भाऊ आम्ही सगळेजण म्हणतो. खरं तर त्यांची मी स्तुती करावी, आणि आपण ते हे इतके आमचे छोटे संबंध नाहीत. कारण मला आठवतं आहे, म्हणजे आपण सगळेजण त्याचे साक्षीदार असाल. खरं तर या वर्षभराच्या काळामध्ये, म्हणजे आम्ही वर्षभर कीर्तनाला जरी अखंड फिरणारी मंडळी असलो तरी आम्हाला काही या वर्षभरामध्ये सगळ्यांचेच फोन येत होते अशातला भाग नाही. परंतु इथं काही मोजकी मंडळी आहेत, बाळासाहेब आहेत, आमचे लक्ष्मण भाऊ बालवडकर आहेत, विलासराव आमचे आहेत, आमदार आहेत, ते प्रत्येकजण आम्हाला मात्र महिन्याला प्रत्येकाला फोन करत असत, आणि कशी आहे तब्येत, आणि इतकी आत्मीयतेने विचारणा वारकरी संप्रदायातल्या महाराज मंडळींबद्दल या घराण्याकडे आहे. त्यामुळे या घराण्याला नमस्कार करतो, विठोबा भाऊंच्या चरणी नमस्कार करतो. पहिलाच दिवस माझ्याकडे, आणि विठोबा शब्दाचा अर्थ जेवढा माझ्याकडून करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. ही सेवा ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या चरणी, मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोशी महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. योगायोगाने आज माझे वडील गुरुवरे दादासुद्धा, काल आम्ही आळंदी देहूचं दर्शनही होईल, आणि बहुंचे आणि त्यांचेही अतिशय ऋणानुबंध. कारण मला आठवतं आहे त्यांच्या ज्यावेळेस संघटनेच्या बैठका व्हायच्या त्यावेळेस ही सगळी मोठी मोठी मंडळी असायची बसलेली. आम्ही लहान काही कामाच्या निमित्ताने फक्त त्या मिटिंगमध्ये असायचो. परंतु या सगळ्या मंडळींना बहुंच्या बरोबर मी दादांना अनेकदा पाहिलेलं असल्यामुळे, दादाही आज त्या
पुण्यतिथीच्या निमित्ताने या कार्यक्रमाला हजर आहेत. मी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. पुन्हा एकदा ही सेवा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो. बहूंच्या चरणी ही सेवा समर्पित करत असताना या निमित्ताने वारकरी संप्रदायाची ही जी काही वर्षभरामध्ये विस्कळीत झालेलं नियोजन आहे ते पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्याकरिता अशा माध्यमातून कार्यक्रमाची सुरुवात विलास शेटनी केली. त्यामुळे विलास भाऊंना या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यानिमित्ताने हे कार्यक्रम सप्ताह नामस्मरण टाळकरी मंडळी भजनी मंडळी कीर्तनकार मंडळी एकमेकाला कारण काय आहे ही सगळी एकमेकाला भेटणं कारण हे एकमेक भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे हे जर एकमेकामध्ये नाही झालं तर मग तत्व राहणार नाही. हे एकमेकाला भेटले पाहिजेत एकमेकाला चिंतन झाली पाहिजेत आणि अशा रूपाने कारण मगाशीच आम्ही बोलत होतो ऑनलाईनवर ते काही खरं नसतं. आपणच बोलायचं आणि आपणच ऐकायचं आणि आपणच म्हणायचं बरोबर आहे आपलं दुसरं कोणच नाही. पण इथं मात्र हा मेळा असा झाला पाहिजे. पांडुरंगाच्या ज्ञानोबाराय तुकोबारांना प्रार्थना करू की हे कोरोनाची महामारी लवकरात लवकर संपवा आणि पुन्हा आमचे सोहळे पुन्हा आमचे हे सप्ते अखंड पद्धतीने चालवू द्या एवढीच प्रार्थना त्यांच्या चरणी करू आणि याच ठिकाणी सेवा समर्पित करतो. ज्ञानेश्वर बोला पुंडलिक वरद हरी श्री ज्ञानदेव जय जय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय.